वयाच्या म्हणजे मी 6वीला असताना माझं पहिलं इन्कम झालं होतं. आता हे मला आत्ता समजते की ते इन्कम होतं. तुमच्याकडे जर का स्किल असेल, कौशल्य असेल चांगलं, तर पैसे तुमच्यासाठी अडथळा कधीच होऊ शकत नाही. सगळ्यात जास्त रिस्क कशात आहे तर मी म्हणेल की तुम्ही नीट आणि जेई देताना त्याच्यामध्ये सक्सेस रेशो कमी आहे. त्याच्यापेक्षा 1000 पटीने सक्सेस रेशो बिझनेसमध्ये. ॲब्सोल्युटली. पण ती रिस्क घ्यायला लोक मागत नाहीत, तिकडची रिस्क घ्यायला मागतात. गटार वाहत आहे आणि तुंबलं ते, तुम्ही काय कराल? त्याला पाईप लावून पाणी बाहेर काढाल की ज्याच्यामुळं तुंबलंय ते बाहेर काढाल? तर ऑब्व्हियसली सगळेजण म्हणतात ज्याच्यामुळं तुंबलंय ते बाहेर काढाल. हे गटाराच्या बाबतीत सगळ्यांना समजतं. पण लाईफमध्ये जेव्हा प्रॉब्लेम येतात तेव्हा आपण ते पाणी उपसत बसतो. की तुम्ही अख्खी गीता जरी ऐकलीत, ती अख्खी गीता तुमच्यासाठी नाही आहे. तुमच्यासाठी त्यातलं काहीतरी एक स्पेसिफिक आहे, ते तुम्हाला पकडता यायला पाहिजे. नमस्कार, भारी लोक आहे आपल्या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. आज आपल्याला लाभलेलं भारी व्यक्तिमत्व, खरं तर म्हणजे एक अमेझिंग असा जर्नी. कॉर्पोरेटमध्ये एका मोठ्या पदावरती मोठ्या कंपनीमध्ये रुजू असताना सुद्धा रिस्क घेऊन बिझनेस करण्याचं धाडस केलं आणि बिझनेस करून पुढे जे काही झालं ते या पॉडकास्टमधून तुम्हाला रिव्हील होणार आहे. हा पॉडकास्ट निश्चित बिझनेस करू इच्छिणाऱ्या अशा प्रत्येक व्यक्तीला खूप प्रेरणादायी ठरू शकतो. अनेक अडथळे अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात, पण याच अडथळे आणि अडचणी आपल्याला एक नवी संधी देत असतात. आजचे व्यक्तिमत्व जे आहे ते म्हणजे सुधीर कदम साहेब. बिझनेस कन्सल्टंट, ट्रेनर, कोच असं त्यांचं एक मल्टिपल किंवा असं अनेक पैलू असणारं व्यक्तिमत्व, वेगवेगळ्या क्षेत्रातली खूप सारा अभ्यास केलेलं व्यक्तिमत्व. आणि या व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण यांचा जो प्रवास आहे, कॉर्पोरेट ते एक उद्योजक, एक ट्रेनर, एक बिझनेस कोच, हा जो काही संपूर्ण प्रवास आहे, हा प्रवास खूप सारे इन्साईट आपल्या सगळ्यांना देणार आहे. आणि म्हणूनच हा पॉडकास्ट शेवटपर्यंत दा. पॉडकास्ट आवडला तर जरूर लाईक, सबस्क्राईब आणि शेअरसुद्धा करा. आणि महत्त्वाचं, तुमच्या कमेंट्स सर्वात महत्त्वाच्या आहेत. कमेंट करायला विसरू नका, कारण तुमच्या कमेंट्स आम्हाला खूप साऱ्या काही इन्साईट देत असतात किंवा तुमच्या कमेंट्समधून आम्हाला प्रेरणा मिळत असते. चला तर मग आज स्वागत करूयात सुधीर कदम सरांचं. सर नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे. थोडक्यात तुमच्याबद्दल माहिती द्या आणि त्यानंतर आपण वन बाय वन प्रश्न स्वरूपात आपला जर्नी थोडासा जाणून घ्यायचा आहे. सुरुवात करायला मला आवडेल माझ्या शाळेपासून. म्हणजे माझं जे करिअर किंवा शाळेची जी सुरुवात झाली ते पुण्यातल्या एका 10x10 खोलीच्या चाळीमध्ये माझं शिक्षण झालं. आणि सुरुवातीपासून अभ्यासात हुशार होतो, त्याच्यामुळं आमच्या चाळीमध्ये रिझल्ट लागले की पहिला नंबर माझा आहे, कोणाला सांगायची गरज नसायची. आणि आयुष्य तेवढं सोपं नव्हतं तेव्हा आणि खूप स्ट्रगल होतं. घरात पैशाची चणचण. त्या ह्याच्यातून पण आईवडिलांना मी धन्यवाद करतो की त्यांनी मला त्या काळामध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिलं आणि त्याचा मला खूप फायदा झाला. बरं, असं नाही की माझ्या वडिलांनी ते रिस्क घेतली आणि मला शिक्षण दिलं. आमच्या चाळीत राहणाऱ्या बऱ्याच लोकांनी इंग्लिश मिडियममध्ये मुलांना ॲडमिशनही घेतले, पण मी एकमेव असं होतो की इंग्लिश मिडियममध्ये राहिलो कारण की ते झेपलं मला आणि बाकीच्या मुलांना ते झेपलं नाही. आणि तिथून जो प्रवास चालू झाला, वयाच्या म्हणजे मी 6वीला असताना माझं पहिलं इन्कम झालं होतं. आता हे मला आत्ता समजते की ते इन्कम होतं, कारण की पहिल्यापासून मला काहीतरी नवीन काढण्याचं वेळ. तेव्हा तर काही इंटरनेट वगैरे, मोबाईल वगैरे काहीच नव्हतं, पण न्यूजपेपर मात्र यायचा. आणि शाळेमध्ये सांगायचे की तुम्हाला जर का खरंच काय चांगलं शिकायचं असेल तर वाचन करत राहा. पुस्तकं फक्त शालेय पुस्तकं. बरोबर. न्यूजपेपर वाचायचं झालं तर 1-1.5 किलोमीटर चालत जाऊन वाचनालयामध्ये ते न्यूजपेपर तिथंच वाचायचं आणि परत यायचं. महाराष्ट्र हेरल्ड म्हणून तेव्हा एक न्यूजपेपर यायचा, त्याच्यामध्ये एक छोटं कोडं यायचं आणि ते मी कोडं सोडवायचो आणि ते कोडं पोस्ट कार्डवर लिहून पोस्टात पाठवायचं. बरोबर. माझं जेव्हा पहिलं कोडं तिथं गेलं आणि तेव्हा मला 10 रुपयाची मनी ऑर्डर आली. त्या काळचे 10 रुपये म्हणजे आत्ताचे तुम्ही समजू शकता किती आहेत. तुम्ही म्हटलं ह्याच्यात 100 रुपये लिहिले, ते मला 10च का मिळाले. नंतर मग ते बारीक अक्षरात वाचलं की 10 लोकांमध्ये डिवाइड होतं, म्हणजे जे लोक बरोबर उत्तरं पाठवतात त्यातल्या 10 लोकांमध्ये ते डिवाइड होतं. आणि आठवड्याला एकदा ते कोडं यायचं. मग मी दर आठवड्याला ते कोडं सोडून पाठवायचं. महिन्यातून कमीत कमी 2 वेळा मला बक्षीस मिळायचं, कमीत कमी, कधी कधी 4 वेळा पण मिळालं. म्हणजे ऍक्च्युली मी जर बॅकला गेलो तर मला असं आठवतं की माझ्या इन्कमची खरी सुरुवात तिथून झाली होती. आणि ती दिशा पण मिळाली की तुमच्याकडे जर का स्किल असेल,
कौशल्य असेल चांगलं, तर पैसे तुमच्यासाठी अडथळा कधीच होऊ शकत नाही. मला वाटतं की बिझनेस कन्सल्टंट म्हणून बिझनेस मधले अनेक कोड सोडवण्याचं रूट तिथे कुठेतरी ऍड झालेले असावेत. आणि कदाचित त्याच्यामुळे मला कोड्यात बोलायची किंवा कोड्यातून काहीतरी निर्माण करायची सवय लागली. म्हणजे आता पण माझे जे ट्रेनिंग्स वगैरे होतं त्याच्यामध्ये जास्त करून मी कोडी विचारतो, मी जे कोणी शिकायला येतात त्यांना, आणि त्याच्यातून त्यांना इन्साइट्स मिळतात. ग्रेट. त्याच काळामधला अजून एक खूप छान अनुभव आहे माझा, तो मी कधीच विसरणार नाही. थोडासा धार्मिक घरामध्ये वातावरण असायचं, जसं आता पण आपण गणपतीची पूजा वगैरे करतो, आणि माझ्या डोक्यामध्ये ते कायम काहीतरी वेगळं करावं. वर्षभर मी काहीतरी वस्तू गोळा करायचो. म्हणजे एक वर्ष मी पूर्ण माचीसच्या डब्या गोळा केल्या होत्या, आणि त्या डब्यांचं एक मंदिर बनवलं. आणि दर महाशिवरात्रीला आमच्या चाळीच्या समोर एक झाड होतं, त्या झाडाखाली ते मंदिर लावायचं, आणि जवळजवळ 5-7 तास फिरून आजूबाजूच्या लोकांना तिथं इन्व्हाइट करायचं की आमच्या इथं तुम्ही दर्शनाला या. मला खोटं वाटेल, 150-200 रुपये तिथं पैसे जमवायचे. ऑफकोर्स माझं इंटेन्शन क्लिअर होतं की पैसे माझे नाही आहेत. मग त्याच्यातून आम्ही काहीतरी प्रसाद, महाप्रसाद, त्या पैशातून आम्ही लोकांना, कारण लोकांना खूप भारी वाटायचं. म्हणजे अक्षरशः आमच्या घराच्या तिथं खूप मोठं मंदिर होतं, तिथं पण लोक जायचे आणि इथं पण यायचे. म्हणजे कशासाठी, तर दर्शनासाठी नाही, तर एक कुतूहल म्हणून, किंवा एक छोटासा मुलगा आहे तो काय करतो नेमका. आणि ते मंदिर जे बनवायचो मी, त्याला खूप जणांकडून मदत घ्यायचो. कोणी पेपर द्या, काय द्या, गम गोळा, कारण पैसे नसायचे. बरोबर. तसं ते करत करत तिथून ती माझी एक इमेज क्रिएट व्हायला लागली की बाबा हा कोणतरी वेगळा आहे. आमच्या समोर एक कुटुंब पण होतं, थोडेसे ते आमच्यामध्ये त्यातल्या त्यात खूप शिकलेले होते आणि चांगल्या कंपनीमध्ये कामाला होते. ते मला नेहमी घरी बोलवायचे आणि काहीतरी असे विचित्र प्रश्न विचारायचे. एकदा तर त्यांनी मला काय केलं की कापायची वेळी होती, वेळी, आणि ती त्यांनी अशी फरशीवर ठेवली आणि मला म्हटले ही वेळी उचलून दाखव. तर ती उचलली गेली नाही माझ्याकडून. मी म्हटलं नाही उचलतायत. मग त्यांनी मला विचारलं की का नाही उचलतायत. म्हटलं तुम्ही व्हॅक्युमने चिटकवलं त्याला. त्यांना ते अपेक्षितच नव्हतं. त्या काळामध्ये व्हॅक्युम शब्द वापरून ते त्यांना अपेक्षितच नव्हतं. मग ते सगळ्या चाळीमध्ये सांगत फिरायचे की बाबा हा सगळ्यांना विचारला प्रश्न, ह्याच्याकडून पण ते अपेक्षित नव्हतं, पण त्यांनी माझ्या अपेक्षेपेक्षा काहीतरी. आणि मग त्यांच्याकडून मला खूप इनपुट्स मिळायचे की तू हे कर, ते कर. म्हणजे समजा मंदिराची पूजा करायची झाली तर ते ब्राह्मण असल्यामुळे ते सांगायचे कशी पूजा करायला पाहिजे. वा. तर एक मला ह्या आठवणी आता तुम्ही ट्रिगर केल्यात थोड्याशा. आणि तिथून माझ्या म्हणजे जी धडपड म्हणू आपण, मी त्याला धडपड नाही म्हणत, इट्स अ लर्निंग प्रोसेस. जे झालं म्हणजे खूप चांगल्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये होत गेल्या आणि सुदैवाने चांगली लोक भेटत गेली. शाळेतले टीचर्स चांगले होते, शाळा चांगली होती, वडिलांनी बेस्ट ऑफ द स्कूल, त्यावेळेसची जी बेस्ट शाळा होती त्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं होतं. त्यामुळे कळत न कळत लहानपणापासूनच मला बेस्टची सवय लागली होती. वडिलांचा पगार खूप कमी होता, पण आम्ही जेव्हा दिवाळीमध्ये कपडे घ्यायचो तेव्हा त्यांचं पण उद्दिष्ट क्लिअर होतं, एकदाच घ्यायचे पण चांगले घ्यायचे. मला घातल्यावरती असं फील यायला पाहिजे. तिथून पण थोडंसं इनपुट नेहमी मिळत गेलं की घेतलं तर चांगलं घ्यायचं. त्यावेळेस सायकल घ्यायचा जेव्हा आमचा प्लॅन झाला त्यावेळेसचा ब्रँड होता हर्क्युलस. बेस्ट ब्रँड. थोडीशी किंमत जास्त होती, पण नाही घ्यायचं तर दुसरी कुठली नाही घ्यायची तर हीच घ्यायची. ॲटलास होती आणि ॲटलास बरोबर हर्क्युलस होती. व्हॅल्यू जास्त. हर्क्युलस म्हणजे थोडंसं असं वाटायचं की खूप भारी. त्यानंतर मग हिरो आणि हे नंतर खूप सारे ब्रँड्स आले. तर एकंदरीत बालपण असं त्या चाळीमध्ये गेलं. त्याच्यानंतर एक प्रसंग आला आमच्यावरती की ज्या चाळीत आम्ही राहत होतो त्या चाळीतल्या मालकाने सांगितलं की हे घर तुम्हाला खाली करायचं. 20 वर्ष आम्ही तिथं राहिलो असेल. ओके. 20 म्हणजे मी कमी वर्ष राहिलो असेल तिथं, माझ्या वयाच्या 16 वर्षापर्यंत. आणि त्यांनी एवढी घाई केली की 1 महिन्यामध्ये तुम्हाला घर सोडून द्या. तर त्यावेळेस त्या काळात इन्कम नाही, म्हणजे तेवढंसं काही इन्कम नाही त्या काळामध्ये. हा म्हणजे असा एकदम बॉम्ब पडल्यासारखा होता. पण सुदैवाने वडिलांनी एका ठिकाणी 1 गुंठा जागा घेऊन ठेवली होती काळेवाडीमध्ये. ओके. घर बांधायला पैसे नव्हते, कुठून तरी त्यांनी कसं बसं सोनं बिनं काहीतरी विकून त्यांनी परत 10 बाय 10ची एक रूम बांधली. फक्त एवढंच की आता ते स्वतःचं घर होतं आणि 1 गुंठ्यामधलं 150 स्क्वेअर फीटचं आमचं घर आणि बाकीचं ओपन ग्राउंड आम्हाला मिळालं. मात्र आमचं हक्काचं ग्राउंड मिळालं, म्हणजे प्लॅटफॉर्म आम्ही बांधून ठेवलेलं. पण त्या काळात जेव्हा आम्ही तिथं शिफ्ट झालो तेव्हा तिथे जायला रस्ता नव्हता. पाऊस पडला की गुडघावर चिखल असायचं घरपर्यंत पोचायला. म्हणजे घरातून शाळेत जायचं म्हटलं की तुम्हाला पॅन्ट वरती करून जायचं, पलीकडे गेल्यानंतर तुम्ही शूज घालायचे.
बाप. आणि लाईट्स नव्हत्या, थोडीशी कधीतरी डिम असायची लाईट. पाणी म्हणजे बोरवेलचं पाणी, म्हणजे खूप त्या घरातून या घरात आल्यावर आम्हाला असं कुठंतरी असं जंगलात आल्यासारखं वाटलं. अभ्यासाला बसलं की तुमच्या सोबतीला 1000 एक मच्छर असणार. म्युझिक ऐकायची त्यांच्यातून अभ्यास करायचा. आणि तो काळ म्हणजे माझा 10वीचा काळ होता. म्हणजे ओके, महत्वाचं वर्ष. आणि त्याच वर्षी हा बॉम्ब. ऑक्टोबरमध्ये आम्ही इकडं आलो दसऱ्याला, आणि माझं 10वीचं अर्ध वर्ष झालं होतं. अर्ध वर्षाचा अभ्यास मला तिथून करायचा होता. पण जिद्द होती, अभ्यासच चांगला होतो. 70% मार्क मिळाले त्यावेळेस 10वीला. पण त्या ह्याच्यामध्ये मी बेस्ट होतो. ऑब्व्हियसली आतासारख्या 99 आताचे 90चा कॉन्सेप्टच नव्हतं, मेरिटचं कॉन्सेप्ट नव्हतं. आणि तरी सुद्धा सगळ्यांना शॉक बसलं की हा मेरिटमध्ये का नाही आला. मला खूप लोकांनी प्रश्न विचारला, आम्हाला तुझ्याकडून अशी अपेक्षा होती की तू मेरिटमध्ये येशील. म्हटलं मेरिटमध्ये येणं आणि, म्हणजे त्यावेळेसचं वाक्य आहे माझं, म्हटलं मेरिटमध्ये येणं आणि चांगल्या मार्काने पास होणं दोन्ही सेमच आहे. म्हटलं माझं मेरिट 70% होतं, मी मेरिटमध्ये. त्याचं मेरिट, गव्हर्नमेंटनी मेरिट 90% ठेवलं तर गव्हर्नमेंटचं मेरिट आहे. पण मला जे शिक्षण घ्यायचं आहे ते मी शिकून बाहेर पडलोय. म्हटलं मेरिटमधला आलेला मुलगा, मला जर तुम्ही सेम प्रश्न विचारले तर कदाचित मी जास्त प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो पुढं जाऊन. आता तो अभ्यासू आहे, पण मी अजून बऱ्याचशा गोष्टी शिकलोय म्हटलं त्याच्यातून. घर जेव्हा बांधलं आम्ही, सायकलवरती सिमेंट घेऊन यायचो मी. एका सायकलवर 2 सिमेंटची पोती ठेवायची, चालत चालत 1.5 किलोमीटर घेऊन यायचो. भोसरीला जाऊन ते वाळूचा ट्रक बघायचा, त्याच्यातली वाळू चेक करायची. इंजिनियर नाही मी, पण वयाच्या 16व्या वर्षी मी ते केलं. त्या गवंड्याकडून शिकलो वाळू कशी चेक करायची. ट्रकच्या वरती चढायचं, चांगली वाळू आहे की नाही. आता हे कुणाला शिकवलं जातं, इंजिनियर्सला शिकवलं जातं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. मी वयाच्या 16व्या वर्षी ते शिकलो, कारण की त्या प्रवासातून जावं लागला मला. आणि तो प्रवास असा होता की तो बरंच काय काय शिकून गेला. भिंतीला पाणी मारायला पाहिजे, मग किती पाणी मारायला पाहिजे. मी त्या गवंड्याला प्रश्न विचारायचो किंवा पाणी का मारायचं, तो वैतागायचा. पण मी त्याला प्रश्न विचारायचो, पाणी का मारायचं, पाणी मारल्याने काय होतं. तो असं काही उत्तर देऊ शकला नाही. त्यावेळेस इंटरनेट पण ऍक्सेस नव्हता. बरोबर. फक्त तो एवढं सांगायचं की बांधकाम मजबूत होतं, एवढं त्याला माहिती होतं. वीट चांगली असेल तर बांधकाम मजबूत होतं. असं करत करत म्हणजे हे घर बांधण्यापासूनचा जो हे होतं. आणि त्याचा अनुभव म्हणून की काय, आमचेच एक कसे जवळचे नातेवाईक आहेत, त्यांची स्वतःची कन्स्ट्रक्शनची साईट होती. आणि माझी सवय होती की 10वी नंतर मी 10वीची एक्झाम दिली आणि शेजाऱ्यांकडे जाऊन न्यूजपेपर वाचत होतो. सकाळ तेव्हा खूप प्रसिद्ध होता, आत्ताही आहे. त्याच्यातल्या छोट्या बातम्या वाचायच्या, नोकरीविषयक, व्यवसायाविषयक, असं काहीतरी वाचत राहायचं. तिथे एक छोटीशी जाहिरात आली होती, एका नामवंत आईस्क्रीम कंपनीसाठी कामगारांची गरज आहे. आणि त्यावेळेस पंचशील नावाचं हॉटेल आहे चिंचवडमधलं, त्या काळातलं बेस्ट हॉटेल. तिथं त्यांनी इंटरव्ह्यू ठेवलं होतं. मला त्याची उत्सुकता होती, एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये इंटरव्ह्यूला जायचं आहे आपल्याला. आणि ती जाहिरात वाचली, डायरेक्ट इंटरव्ह्यूला गेलो. हातात काहीच नाही, म्हणजे 10वीची परीक्षा दिली, हातात काय असं. तिथं गेल्यानंतर त्यांनी फक्त विचारलं कुठं राहतो, काय करतो, शिफ्टमध्ये काम करणार का, एवढेच प्रश्न विचारले. आणि मला म्हटले उद्यापासून कामाला ये. म्हटलं झालं इंटरव्ह्यू, ते म्हटले हो झालं. नाही पण मला कळलं नाही तुम्ही मला कुठल्या बेसिसवर सिलेक्ट केलं. माझा प्रश्न त्यांना होतो, मला यायचं आहे का नाही. म्हटलं येणार मी, पण मला सांगा ना, मला माझ्यामध्ये असं तुम्ही 3च प्रश्न विचारलं, लगेच सांगितलं. ते काय सांगायला तयार नाही. मी म्हटलं तुम्ही सांगितलं तर मी काही येणार नाही, मला कारण कळलं पाहिजे म्हटलं. ते म्हटले खूप आगाऊ दिसतो हा मुलगा, याला थोडा बाहेर बसवा. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मी बाहेर बसलेलो होतो. बापरे. सगळे इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्यांनी मला आतमध्ये बोलवलं. ते म्हटले काय डिसिजन घेतलं. म्हटलं डिसिजन माझं तेच असं, तुम्ही मला कारण सांगितलं तर मी ठरवेल ना की यायचं की नाही. आणि ते म्हटले तू एकमेव मुलगा आहे, तुला आम्ही हे सांगतो, बाकी कोणाला सांगत नाही. त्या कंपनीमध्ये स्ट्राईक झालाय आणि हा आता पीक सीझन आहे आईस्क्रीमचा, आणि आता आम्ही कामगार भरती करतोय. म्हटलं मग मला रिस्क आहे त्याच्यामध्ये तिथं, की तिथं एम्प्लॉई युनियनची लोक आहेत. म्हटलं तिथं शारीरिक इजा होण्याचे काही चान्सेस आहेत. म्हटलं त्याची जबाबदारी आमची. म्हटलं मग मी येतो. म्हटलं हे कारण मी पहिलं सांगितलं असतं मी लगेच हो म्हटलं असं. आईस्क्रीम फॅक्टरीमध्ये मी, क्वालिटी आईस्क्रीम कंपनी येते तिथं, आतमध्ये गेल्यावर हेल्परचं काम होतं. पहिल्या दिवशी त्यांनी मला ते आईस्क्रीम प्रोडक्शन झालं की फरशी क्लीन करायला मॉप दिला, पाणी ओढायला लावलं, एन्जॉय करत होतो मस्तपैकी. नंतर दुसऱ्या 2-3 दिवसांनी त्यांनी ते कप भरायचे तिथं ठेवलं, बॉक्स असतो कप भरायचा, असं चालू होतं. घरून आई मस्त 3 खानाचा टिफिनचा डब्बा बनवून द्यायची, दुपारी एन्जॉय. आणि शिफ्टमध्ये असायचं काम, सायकलवर जायचं, सायकलवर यायचं, 8 किलोमीटर जायचं, 8 किलोमीटर यायचं. आणि
तिथलं जे अचिव्हमेंट आहे, मी अचिव्हमेंट म्हणतो त्याला, ते आईस्क्रीमचे बॉक्स जेव्हा बनतात ना तेव्हा ते कप भरतात, बॉक्स ठेवतात आणि ते कोल्ड स्टोरेजमध्ये टाकतात. बरं. जो ठेवणारा माणूस असतो तो टिक मार्क करतो, स्ट्रॉबेरी एवढं हे ते, आणि आतला जो माणूस आहे तो घेताना टिक मार्क मारतो. असे 2 शीट बनायचे. शिफ्ट संपायच्या 20 मिनिटं अगोदर त्यांचं टॅली व्हायचं आणि रोज त्यांची भांडणं व्हायची. मी एवढे दिले तू एवढे घेतले, मी एवढे दिले तू एवढे घेतले. हे ऑब्झर्व केल्यानंतर मग मी 4 दिवसांनी त्या ठेवणाऱ्या माणसाला म्हटलं, तू स्ट्रॉबेरीचे आज 230 टाकले, व्हॅनिलाचे एवढे टाकले, चोकोबारचे एवढे टाकले, आणि तू टॅली कर म्हटलं, तुझं बरोबर आहे ना. असं 2 वेळा 3 वेळा त्याला सांगितलं. म्हणतो तू काय करतो? म्हटलं मी काय नाही, मी जेव्हा पॅकिंग करतो तेव्हा मोजत असतो म्हटलं, मनातल्या मनात काउंट करत असतो. आणि त्यावेळेस मी थँक्स टू तेज ज्ञान फाउंडेशन त्यांचा एक कोर्स पण केला होता त्यावेळेस, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा. तर त्याचा खूप फायदा झाला. ते मेमरी टेक्निक शिकवायचे त्यावेळेस. तुम्ही काम करता करता तुम्ही कसं लक्षात ठेवायचं. आणि हिशोब काय लावला मी, एका शिफ्टमध्ये 3 फ्लेवर बनतात मॅक्स. आणि एक फ्लेवर चालू झालं की त्यांचं एक कॅपॅसिटी असते, किंवा एक 500 पर्यंत कप बसतील किंवा 600 पर्यंत कप बसतील, आणि एक बॉक्समध्ये 12 कप बसतात. म्हणजे हिशोब केला तर फक्त मला तेवढेच बॉक्स मोजायचे. आणि मी काय करायला चालू केलं की ते जे एम्प्टी बॉक्स असतात तो बंच मोजून ठेवायचो टेबलावरती. 50चा गट्टा, 100चा गट्टा. म्हणजे आता 300 झाले, त्यातले 2 शिल्लक राहिले, 298 झाले बाबा. हे माझं गणित होतं, हे त्यांना माहिती नव्हतं. आणि हे जेव्हा त्या सुपरवायझरनी बघितलं तेव्हा तो म्हटलं, तू तिथं थांबणार का टॅलीला? म्हटलं हो थांबतो की. आणि माझा रोल त्यांनी हेल्परवरून वयाच्या 16व्या वर्षी 15 दिवसाचा कामाचा अनुभव आणि सॉर्ट ऑफ सुपरवायझर रोल, म्हणजे माझं फिजिकल काम त्यांनी बंद करून टाकलं. म्हणजे तो फिजिकल काम काय करायचंच नाही. 2 महिने 3 महिने जोपर्यंत 11वी चालू होत नाही तोपर्यंत तिथे काम केलं मी जिथं राहत होतं तिथली मुलं म्हणायचे, अरे तू क्वालिटी आईस्क्रीमला कसं काय कामाला झालं? म्हटलं तुला पण लावू शकतो, चल मी. कारण तिथं भरती चालूच होती ना कंटिन्यू. माझ्याबरोबर 6-7 मुलं बरोबर यायला लागली, म्हणजे आजूबाजूची, आणि सगळे एन्जॉय करायचे. आणि सगळ्यांचं इंटेन्शन वेगळं होतं, माझं इंटेन्शन वेगळं होतं. सगळेजण म्हणायचे आईस्क्रीम खायला भेटतं का? म्हटलं देत असतील, मी नाही मागत. म्हणजे घेतात लोक, पण म्हटलं मी नाही मागत. त्यांनी स्वतःहून दिलं तर खायचं. कारण ते काय होतं, शेवटचा जो बॅच असतो ना त्याला काय शिल्लक राहिलं तर ते देतात. पण आता 5 कप शिल्लक राहिला, पण खाणारे 10 आहेत. मग ते म्हटलं ज्याला पाहिजे त्यांनी घ्या, मला असेल तर द्या. तिथले जे काही परमनंट लोक होते जे संपामध्ये सामील नव्हते, त्यांना माझा डबा खूप आवडायचा. आणि आई व्हेज नॉनव्हेज असं वेगवेगळे पदार्थ करायचे. ते मला ऑफर द्यायचे सेकंड शिफ्टला. तुला काय आवडतं? अननस आवडतं, आमरस आवडतं, आम्ही आतून घेऊन येतो, आम्हाला ते परवानगी आहे. तुला 1 पॅकेट 2 पॅकेट पाहिजे? म्हटलं मला ते गोड पदार्थच आवडत, तुम्ही डब्बा खा म्हटलं माझा. मला ते काय आवडत नाही. म्हणजे त्या काळापासून लालच हा जो प्रकार असतो ना त्याच्यापासून मी लांब होतो. खूप छान. थँक्स टू प्रलोभनं थांबलीत. प्रलोभनं नसल्यामुळे काय झालं की माझ्यावर ट्रस्ट खूप वाढला होता तिथल्या लोकांचा. म्हणजे जेवढे काम करणारे होते ना, मी म्हटलं की ह्याला डोळे दाखवून काही सांगा, कॅश जरी ह्याच्यात हातात दिली तरी हा काय त्याचं वेळवाकडं करणार नाही. 3 महिने तिथं जॉब केला. त्याच्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की 10 वर्ष तिथं सुपरवायझरचं काम करतो. ते जे काम करते ते मी 15 दिवसात शिकलो. म्हणजे असं काही मोठं स्किल नाही. आणि तिथं अजून एक फ्लोअर मॅनेजर होता, तो थोडासा तापट होता. तो कधी पण आला की शॉप फ्लोअरवरती नुसतं आरडाओरडा करायचा, ये नहीं हुआ, वो नहीं हुआ, वो गाडी गया नहीं, ये नहीं हुआ, गाडी आया, लोड नहीं हुआ. नंतर मी ते सुपरवायझरला विचारायचं, एवढे का चिडचिड करतात? अरे नाही ते आता सीझन आहे ना. सीझन आहे बरोबर आहे, पण चिडचिड करून काय होणार नाही ना, काहीतरी सोल्युशन तर काढायला लागेल. तू गप रे, तुला काय कळत नाही. मला काय म्हणायचं, तू गप, तुला काय कळत नाही. त्यांना मी एक दिवस सहज विचारलं, मी आता इनपुटला काम करतोय, आउटपुटला जाऊ शकतो का? ते म्हटले हा काय हरकत नाही, म्हणजे डिस्पॅच एंडला. तो म्हटलं काय हरकत नाही. मग तिथं परत माझं ॲनालिटिकल चालू झालं की बाबा त्या गाड्या येतात, मग त्या लोडिंगला वेळ का लागतो. आणि एक छोटीशी गोष्ट माझ्या लक्षात आली, एका वेळेस 10 गाड्या यायच्या तिथे, 10 ते 12 गाड्या यायच्या. तिथं लोडिंगचे बे होते फक्त 5, म्हणजे एका वेळेस फक्त 5च गाड्या लागू शकतात. आणि उरलेल्या 7 गाड्या त्या बाहेर पेंडिंग असायच्या. आणि त्याच्यामध्ये त्या ड्रायव्हर लोकांचं काय असायचं की माझी गाडी पहिली कशी येईल, माझी गाडी, त्याच्यात चोरस असायची. आणि मग गाडी लावण्यामध्ये त्यांचा वेळ जायचा, पहिला मी का पहिला तू. मग त्यांना मी काय म्हटलं, एक साधा एक रजिस्टर ठेवा, तो आला की एंट्री करायची, एवढ्या वाजता आला, जो पहिला आला त्याला पहिलं द्या. ठीक आहे का? चालेल म्हटले. भांडणच बंद झाली ना. मग ते अख्खं डिस्पॅचचे तिथं मला त्यांनी उभं केलं, गाडी मॅनेजमेंटचं काम कर.
आणि तो माझा लाईफमधला पहिला लॉजिस्टिक सप्लाय चेनचा जॉब म्हणतो. तिथून म्हणजे तो सुरुवात झाली माझ्या त्या लॉजिस्टिक्स थिंकिंगची. म्हणजे असं काही शिकलेलं नव्हतं, पण एक कळत होतं की फ्लो मधला, म्हणजे तेजज्ञान फाउंडेशनमध्ये तेच सांगायचे की तुम्ही गटार वाहतंय आणि तुंबलं ते, तुम्ही काय कराल, त्याला पाईप लावून पाणी बाहेर काढाल की ज्याच्यामुळे तुंबलंय ते बाहेर काढाल. तर ऑब्व्हियसली सगळेजण म्हणतात ज्याच्यामुळे तुंबलंय ते बाहेर काढाल. हे गटाराच्या बाबतीत सगळ्यांना समजतं, पण लाईफमध्ये जेव्हा प्रॉब्लेम येतात तेव्हा आपण ते पाणी उपसत बसतो. बरोबर. त्या गाडीवाल्यांच्या बाबतीत तेच होतं, नको तिथं पाणी उपसत बसतो. प्रॉब्लेम काय की जो पहिला आला त्याला पहिला द्यायला पाहिजे. दृष्टिकोन आपण त्या सिच्युएशनकडे कसं पाहतोय, दॅट मॅटर्स अ लॉट. त्याच्यानंतरची गंमत आहे खरी. जे ड्रायव्हर सकाळी 9 वाजता यायचे, 8 वाजता यायचे, ते 6:30ला येऊन लाईन लावायला लागले. तेव्हा ज्यांच्या मागं लागायला लागायचं, लवकर ये लवकर ये लवकर ये, 6:30 वाजल्यापासून तिथे यायचे. कारण त्यांची एक गोष्ट लक्षात आली की मी जर का लवकर आलो तर माझ्या 4 ट्रिपा जास्त होते. वा. त्यांचा बिझनेस वाढला, कंपनीची इफिशियन्सी वाढली, मला सॅटिस्फॅक्शन मिळालं की मी तिथं असले. बरं, माझं काम नंतर काहीच नाही, कागद पेन घ्यायचं, सुपरवायझरला रिपोर्ट करायचा, सुपरवायझर तसाच्या तसा रिपोर्ट त्याची सही करून वरती मॅनेजमेंटला द्यायचं. ग्रेट. म्हणजे जॉब करण्याचं एज नव्हतं, ते अंडर एज होतं मी, 16 वर्ष. पण त्याच्यानंतर मी काय केलं की मला एक गोष्ट लक्षात आली की मला जर का पुढे जाऊन जॉब करायचा, कॉन्सेप्टच तो होता की तू शिकायचं, इंजिनियर व्हायचं आणि पुढे जाऊन जॉब करायचं. बरोबर. तर आतापासून शिकलो तर मी जेव्हा मी ग्रॅज्युएट होईल तेव्हा माझ्याकडे ऑलरेडी 2 वर्षाचा का होईना एक्सपिरियन्स असेल, 2-2 महिने जरी काम केलं. मग त्यानंतर दरवर्षी सुट्ट्या लागलं की कुठेतरी MIDC मध्ये जायचं, हेल्पर वॉन्टेड, तिथं जायचं, एंट्री करायची, काम करायचं. कधी कधी नुसतंच हेल्परचं पण काम केलेलं आहे. म्हणजे ते काही जे कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांना काय घेणं देणं नाही तुमच्याकडे काय टॅलेंट आहे, त्यांना फक्त हेड काउंट पाहिजे. बाबा 10 पोरं दिली, ही पोरं घे, त्याला कुठं काम लावायचं ते तुझं भाऊ. बरोबर. पण 5-6 प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये काम केलं. फोर्जिंग इंडस्ट्रीमध्ये केलं, जिथं पोरं मिळतच नाहीत. फार मुश्किल राहत. फोर्जिंग म्हटले की ते म्हणत नाही आम्हाला नको आतमध्ये, एकतर हीट आणि आवाज. हीट आणि आवाज. मग तिथं ते एक ऍसिडची टँक आहे, तिथं मला ठेवलं त्यांनी, किंवा एक चिमटा द्यायचे मोठा, ऍसिडच्या टँकमधून तो जॉब काढायचा आणि बाहेर यायचा. कोणच तिथं जायचं नाही, कारण ते तुम्हाला सेफ्टी शूज देणार नाहीत, तुम्हाला ग्लोव्ज देणार नाहीत, तुमच्या रिस्कवरती तुम्ही तिथं काम करायचं. तिथं गेल्यानंतर मी त्याला पहिलं विचारलं कुठलं ऍसिड आहे, तो म्हटलं HCl आहे. हो. म्हटलं ठीक आहे, लक्षात आलं. म्हटलं काय बरं, म्हटलं हा जॉब बाहेर काढला आणि समजा जर का ते ऍसिड स्प्लॅश झालं, त्याला फर्स्ट एड ट्रीटमेंट काय? उत्तर नव्हतं त्याच्याकडे. तुला म्हटलं बाकी काही नका सोय करू, एक पाण्याची बाटली इथं ठेवून द्या फक्त, बाकी काही नका करू, आणि मुलांना सांगा की काय झालं तर फक्त पाणी ओतायचं इन्स्टंटली, तुम्हाला तेवढा त्रास होणार नाही. लगेच इम्प्लिमेंट झालं. म्हटलं तुम्ही नाही ठेवले तर मी घरून बादली घेऊन येणार, दॅट इज फॉर शुअर. कारण मला माहिती याचा उपाय तो आहे, लॅबमध्ये आपण शिकलोय तर त्याच्यावरती वेगळं काय नाहीये. आणि ते जे पकडायचं जे आहे त्याचं म्हटलं थोडंसं प्रशिक्षण द्या मुलांना चालू करायच्या अगोदर. आणि ते प्रशिक्षण कोणाकडून पाहिजे? तुमचे जे जुने एम्प्लॉईज आहेत ना त्यांना प्रशिक्षण द्यायला हवं. तुम्ही काय करताय, मी आज 2 दिवस काम केलं, नवीन मुलगा आला त्याला शिकवतो, आय एम नॉट द राईट पर्सन टू टीच. त्याला प्रशिक्षण त्याच्याकडून द्या. तिथं जास्त दिवस नाही, पण ते कसं आहे की गेटवर लवकर पोहोचलं तर तुम्हाला एंट्री मिळते, असं ते हेल्परचं जॉब सॉर्ट ऑफ. पण त्याचा फायदा मला एक झाला की दर सुट्ट्यांमध्ये 2-2.5 महिने म्हणजे 6 वर्षामध्ये जर 2 वर्ष गेले तर 6 गुणिले 2 12 1 वर्षाचा माझा हँड्स ऑन एक्सपिरियन्स झाला शॉप फ्लोअरचा. शॉप फ्लोअर काय आहे, सुपरवायझर काय आहे, मेंटल ग्राउंड लेवलला, एकदम ग्राउंड. व्हेरी गुड. त्याच्यानंतर स्वप्न होतं वडिलांचं इंजिनियर व्हायला पाहिजे. 10वी झाली, 11वीचा ॲडमिशनचा थोडासा प्रॉब्लेम झाला, कारण की मी निश्चिंत होतो, फॉर्म भरलाय होऊन जाईल, आणि काही कारणास्तव ॲडमिशन झालं नाही. त्यावेळेस थोडंसं परत एक वेगळा अनुभव होता. 11वीच्या ॲडमिशन झाले नाहीत आणि आता करायचं काय. मग तेव्हा ZPचा कोटा होता. ओके. ZPच्या कोट्या थ्रू आम्ही गेलो, वाडिया कॉलेजमध्ये नंबर लागला. वाडिया कॉलेजच्या ऑफिसला गेलो, ते म्हटले आम्ही ॲडमिशन फुल केलेलं आहेत. आम्ही 11 विद्यार्थी होतो. तर आमच्यातलं एक चांगला त्याला नॉलेज होतं, तो म्हटलं, त्याचे वडील होते, ते म्हटले नाही हे असं नाही बोलू शकत नाही, तुमच्याकडे ZPचं जर का पत्र आहे तर त्यांना ॲडमिशन देणं भाग आहे, इरेस्पेक्टिव्ह ऑफ तुमचे किती मार्क्स. ते म्हटलं नाही, आमचा कट ऑफ 80% आहे, तुमचं नाही होणार ॲडमिशन. आमच्यातलं एकाचं 90 पण होतं, पण त्यांनी ZP थ्रू म्हणून दिलं नाही.
मग त्याच्या वडिलांनी इनिशिएटिव्ह घेऊन आम्ही त्यावेळेस सेंट्रल बिल्डिंगमध्ये झेडपीचं शिक्षणाचं डिपार्टमेंट आहे तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर 2-2.5 तास त्यांच्याबरोबर थोडंसं चर्चा केल्यानंतर त्यांनी काय केलं, आम्हाला एक टोकन दिलं, त्याच्यावर झेडपीचा स्टॅम्प मारला, तिथं लिहिलं ॲडमिशन टू बी गिवन मॅन्डेटरी. ते घेऊन आम्ही पुन्हा कॉलेजला आलो. ते बघितलं त्यांच्याकडे काय ऑप्शन नव्हतं. असं करून आमचं ॲडमिशन होता ऑगस्ट आलं. 15 दिवस गेले त्याच्यात. कॉलेज ऑलरेडी सुरू झालेलं होतं आणि तिथं गेल्यानंतर कळलं की बराचसा पोर्शन असा पुढं निघून गेला. ठीक आहे, ते 11वी 12वी थोडं वाडिया कॉलेज होतं, थोडंसं कल्चर वेगळं होतं. मी आपला साधा चप्पल, कोल्हापुरी चप्पल घालून जायचं. शूज नावाचा प्रकार नव्हता त्यावेळेस. 12वीची एक्झाम झाल्यानंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं ठरवलं. मग कोणीतरी सजेस्ट केलं की तू डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला ॲडमिशन घे. तेव्हा सीईटी वगैरे काय नव्हतं, तेव्हा काही त्यामुळे डायरेक्टली ॲडमिशन मिळत, डायरेक्ट ॲडमिशन मिळायची. सगळी ते ॲडमिशनची प्रोसेस झाली. ॲडमिशनच्या ह्याच्यावरती सही झाली, म्हणजे ते एक अप्रुव्हल असते त्यांचे. एका हॉलमध्ये सगळं डॉक्युमेंट स्क्रुटिनी करतात आणि सही करतात. आपलं पॉलिटेक्निक जे आहे शिवाजीनगरचं, ओके, त्या कॉलेजमध्ये माझा ॲडमिशनचा शिक्का मारला होता त्या पेपरवरती. दरवाज्यातून बाहेर आलो मी, लगेच शिपाई मागे पळत आला. अरे तुला बोलवलं आहे आतमध्ये परत. म्हटलं काय झालं आता? आणि आतमध्ये बोलवलं. अरे आमच्याकडून थोडीशी चूक झाली, सेकंड इयरला ॲडमिशन घ्यायला तुला 12वीला एक वोकेशनल सब्जेक्ट लागतो, तो तुझा नाही आहे, तुझं फक्त PCMB आहे. बरं. म्हटलं मग आता काय? आता काय नाही, तुझं ॲडमिशन रद्द आणि यू आर नॉट एलिजिबल फॉर पॉलिटेक्निक, सेकंड इयर पॉलिटेक्निक. तुला घ्यायचं झालं तर 10वीच्या बेसवर पुढच्या वर्षी घेऊ शकतोस. त्याच्यानंतर तो सेटबॅक होता. म्हणजे आता करायचं काय? ऑलरेडी एवढे दिवस गेले ॲडमिशनला. मग शेवटी म्हटलं आता एकच ऑप्शन राहतो माझ्यासमोर, BScला ॲडमिशन घेऊ. परत वाडिया कॉलेजला गेलो. त्यांना सांगितलं असं अशी स्टोरी झाली, आता काय करायचं? ते म्हटलं आहे सीट आपल्याकडे, तुम्ही BScला ॲडमिशन घ्या. असं करता करता इंजिनिअरिंगच्या ऐवजी मी आय लँडेड अप इन BSc. मग BSc तर चालूच होतं आपलं. फिजिक्स माझा फेवरेट सब्जेक्ट होता, फेवरेट असल्यामुळे त्याच्यामध्येच मी हे केलं. पण दॅट ग्रॅज्युएशन वॉज नॉट इम्पॉर्टंट. ती जी प्रोसेस होती ना, ती खूप महत्त्वाची होती. कारण घरातली आर्थिक परिस्थिती तेव्हाही अशी काही खास नव्हती. म्हणजे वाड्यासारख्या कॉलेजमध्ये शिक्षण घेणं म्हणजे खर्चिक काम होतं. आणि आपण ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळे सगळ्या फीज भरणं, पुस्तकं, लॅब वगैरे बरंच काय होतं. त्या काळाच्या इन्कमच्या दृष्टिकोनातून ते जास्त होतं. मग माझ्या सवयीप्रमाणे मी काहीतरी पार्ट टाईम चालू केलं. सगळ्यात पहिलं काम मी चालू केलं ते टीचिंगचं. म्हणजे मी ज्या फेजमधून गेलो किंवा मला माहिती आहे की मी कधी ट्युशन क्लासेस लावले नाही, एका माइंडसेटमुळे की पैसे जातात म्हणून. म्हणजे बाकी काही नव्हतं. एक प्रयत्न पण केला होता एका सरांकडे ट्युशन लावायचा. सकाळी 6 वाजता बोलवायचे ते आणि माझी झोप व्हायची नाही तेव्हा. म्हणजे मला 5 वाजता उठायला लागायचं त्यासाठी. आणि मी तिथं जाऊन झोपायचो. तर मलाच असं वाटलं की मी इथं येऊन झोपण्यापेक्षा आपलं घरी झोपतो, माझा अभ्यास करतो. 15 दिवस ट्युशन लावली, त्याच्यानंतर लाईफमध्ये परत कधी ट्युशन लावली नाही. पण त्या 15 दिवसात मला एक गोष्ट लक्षात आली की ते सर काय करायचे की त्यांच्याबद्दल काय हे नाही आहे, पण ते काय करायचे की एक गणित सांगणार तुम्हाला, सोडवायला देणार, त्यांचं आपलं रुटीन करत राहायचं. असं 1.5 तास त्यांच्या 1.5 तासातले 20 मिनिटं त्यांची आम्हाला मिळायची. म्हटलं दिस इज नॉट फेअर. मुलं इथं येतात कशासाठी की त्यांना एक्स्ट्रा काहीतरी मिळालं पाहिजे. बरोबर. शाळेमध्ये जे गणित शिकवलं तेच जर तुम्ही इथं शिकवलं, दॅट्स नॉट गोइंग टू वर्क. मग मी त्यावेळेस 12वीचं बॅकग्राऊंड होतं माझं, त्यावेळेस माझ्या डोक्यात कॉन्सेप्ट आलं की आय विल नॉट टीच द सब्जेक्ट, आय विल टीच हाऊ टू लर्न. वा. म्हणजे सब्जेक्ट शिकवायचंच नाही. कॅल्क्युलस तुम्ही येतं तुम्हाला कॉलेजमध्ये शिकवतं, त्याच्यासाठी मी नाही आहे. बट व्हॉट इज द बेसिस ऑफ कॅल्क्युलस, ट्रिग्नोमेट्री, त्याचं बेसिस काय, तुमचं जर बेसिक क्लिअर असेल तर ते तुम्हाला जमेल. उत्कृष्ट. 3 ट्युशन क्लासेसमध्ये मी गेलो ओळखीने. 3च्या मला रिजेक्ट केलं. ते म्हटलं आम्हाला असे शिक्षक नको आहेत, आम्हाला सिलेबस शिकवणारा पाहिजे. म्हटलं मी सिलेबस नाही शिकवणार, मी फक्त कॉन्सेप्ट शिकवणार. म्हटलं तुम्हाला त्यावेळेस हा विषयच नव्हता कोणाकडे. एका मित्राने मला ती अपॉर्च्युनिटी दिली. म्हणजे आमच्याच त्याचे कोचिंग क्लासेस होते. म्हटलं तुला मी आता सुरुवातीला काही पगार देणार नाही, मला जर रिझल्ट दिसले काहीतरी तर मात्र काहीतरी आपण विचार करू. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. 3 महिन्यात मी त्या क्लासमधला फेवरेट टीचर झालो. आणि 5वीपासून 12वीपर्यंत सगळ्यांना शिकवायचो मी. माझा आवडीचा विषय गणित आणि फिजिक्स होता. पण कोणाला समजा बॉटनीमध्ये काय डाऊट आहे, कशामध्ये डाऊट आहे, तर ते शिकवायचो. आमच्या घराच्या समोर एक फॅमिली होती, ते पंजाबी लोक होते. ती
त्यांच्या घरात एक मुलगी होती. ते मी तिथल्या जिथं राहायचो ना तिथं सगळे मला दादा, म्हणजे सगळ्यांचा दादा, सगळ्या आजूबाजूला, किंवा ते एक स्टेटस होतं माझं. तर ती 11वी कॉमर्सला ॲडमिशन घेतलं होतं. ओके. ती म्हणते दादा आप मुझे बुक कीपिंग और अकाउंटन्सी सिखाओगे. हां म्हटलं शिकवतो. घरातले मित्र म्हणते तुला अकाउंटन्सीचा तुझा काही संबंध आहे का? म्हटलं मी सब्जेक्ट शिकवत नाही, मी कॉन्सेप्ट शिकवतो. महिन्याभर ते निराली प्रकाशनचं पुस्तक वाचलं 2-3 वेळा आणि म्हटलं आता मी क्लिअर आहे म्हटलं कॉन्सेप्ट्समध्ये, काही तुझे फक्त डाऊट्स विचारायचे, मला शिकवायला सांगायचं नाही. आणि ते अजूनही नाव काढते माझं की तुम्ही ज्यावेळेस जे मला ते शिकवलं आहे ना, त्यावेळेस आत्ता जे MBAला वगैरे शिकवतात अकाउंटिंग किंवा फायनान्समध्ये लायबिलिटीज ॲसेट्स, त्यावेळेस मी त्याला सोप्या भाषेमध्ये शिकवून सांगायचं की लायबिलिटी काय असते, ॲसेट्स काय असतं. म्हटलं आता हे तुम्ही कुठं राहता, भाड्याच्या घरामध्ये राहतात, सो दिस इज नॉट युअर ॲसेट, इट इज समबडी एल्सेस ॲसेट आहे ना. आणि लायबिलिटी, आता तुमचे जे काय देणं आहे ते लायबिलिटी झाली, तर त्यांचेच प्रश्न त्यांनाच होतं, तिला ते डोक्यात घुसायचं, म्हणायचं हे अशा पद्धतीने हे कर. आणि अकाउंट्सचे जे सिनियर होते BCom वगैरे, त्यांना विचारायचं डेबिट क्रेडिट काय असतं, तर त्यांनी सांगितलं इकडं डेबिट. म्हटलं इकडं तिकडं नाही, डेबिट म्हणजे काय आणि क्रेडिट म्हणजे काय, लेफ्टला का राईटला ते मी डिसाईड करतो, मला फक्त मिनिंग सांगा त्याचं. सो एनिथिंग गेट्स मायनस इज डेबिट, एनिथिंग गेट्स प्लस इज क्रेडिट, हे मी डेफिनेशन लोकांना सांगायला लागलो हे ना, DRCR. आणि तिथून मग माझ्या त्या थोडंसं ऑफबीट कोचिंग ज्याला म्हणतो आपण, तिथं त्याचं सीडिंग झालं. ते मी करिअर म्हणून खूप उशिरा चालू केलं, पण तिथं माझं सीडिंग झालं. तर तुमचा कोर होता पहिल्यापासून, तुमच्याकडे ते पॉपअप होत होतं, बट तुम्हाला ते उशिरा समजलं की माझा कोर हा टीचिंग आहे. सो शाळेतला मास्तर बनण्याऐवजी तुम्ही बिझनेस मधला मास्तर समथिंग लाईक दॅट. येस. आणि मला खूप प्राऊड फील होतं. एक डॉक्टर आहे तिथंच आम्ही चाळीत राहिलेलं. ओके. ती पण समोर आलं की माझं इंट्रोडक्शन यांच्यामुळे मी डॉक्टर आहे. आता मी काय तिला मेडिकल शिकवलं नाही, बरोबर, पण 12वीला असताना तिचे जे कॉन्सेप्ट्स डाऊट होते ते क्लिअर करून घेतले. एक वकील आहे आमचा नातेवाईकच आहे, तो 10वी फेल झाला होता. ओके. ते लांबचे मामा लागतात, ते त्यांची आई आली आणि म्हटली की तू काही कर पण याला 10वीत पास, 10वीतून पास कर. बरं, त्यांचं इंटेन्शन काय होतं 10वीतून पास करायचं, त्याचे वडील चांगल्या कंपनीमध्ये कामाला होते. म्हटलं जर हा 10वी पास झाला तर त्याला मी माझ्या कंपनीत लावू शकतो, अदरवाईज नाही लावू शकत. त्यांचं इंटेन्शन ते होतं. रिपीट परीक्षा असते ऑक्टोबरमध्ये, बरोबर, त्या ऑक्टोबरची त्याला मला तयारी करून द्यायची होती. पण त्याला मी काय म्हटलं, तुला मी मॅथमॅटिक्स तुझं क्लिअर होईल आणि तुला किती मार्क्स मिळणार हे पण मी आत्ता सांगतो, तेवढेच मिळणार तुला, त्यापेक्षा जास्त मिळणार नाही, कारण तुझी तयारी तशीच करून घेणार आहे. पण तुझ्याकडून मला एक हे पाहिजे, प्रॉमिस पाहिजे, तू वडिलांच्या कंपनीमध्ये अप्रेंटिस म्हणून काम करणार नाही. तर ते माझ्या हातात नाही आहे, ते मला करावं लागेल. पण समोर मी 6 महिन्यानंतर डोक्यामध्ये ते सारखं टाकत राहील. 10वी पास झाला तो, जेवढे मार्क्स सांगितले त्याचे 1-2 प्लस मायनस झाले, त्याला जॉबही मिळाला. 2 वर्षात त्यांनी जॉब सोडला. ओके. आज तो नामवंत वकील आहे. नाईस. म्हणजे त्यावेळेस मला असं जाणवलं की येस, थोडेसे काहीतरी इंट्युजन मिळतात की या मुलामध्ये काय आहे. तो त्याच्यासाठी नव्हताच. आज जर त्यांनी ते केलं नसतं, जॉब सोडला नसता, कदाचित काहीतरी सिनियर वर्कर 40-50-60 हजार रुपये पगार घेऊन तिथं काम करत असतं. पण तो आज रिअल इस्टेटशी रिलेटेड ॲडव्होकेट आहे तिथे. तर एकंदरीत असं बिल्ट होत गेलं. शेवटी मग ब्रेड अँड बटर आला. जॉब करणं गरजेचं आहे. आणि माहीत नाही त्यावेळेस जॉब्स होते पण आणि नव्हते पण. आणि थँक्स टू मॅनेजमेंट गुरु PC शेजवळकर, त्यांचं एक व्याख्यान ऐकलं होतं मी. आणि आय वॉज नॉट अलाउड टू एंटर दॅट हॉल. पण त्यांचं नाव ऐकून मी म्हटलं मला ऐकायचंच आहे त्यांना. कसं बसं त्या गर्दीमध्ये घुसलो, 2.5 तास उभं राहून त्यांचं व्याख्यान ऐकलं आणि खूप चांगले चांगले विचार त्यांनी मांडले. पण मला एक कॉन्सेप्ट माहिती आहे तेव्हापासून, लहानपणापासून तेजग्यानमुळं शिकलो ते, की तुम्ही अख्खी गीता जरी ऐकलीत, ती अख्खी गीता तुमच्यासाठी नाही आहे. तुमच्यासाठी त्यातलं काहीतरी एक स्पेसिफिक आहे, ते तुम्हाला पकडता यायला पाहिजे. आणि ते 2.5 होतं आणि ते होतं. आणि त्या अख्ख्या व्याख्यानामध्ये जे वाक्य होतं ते अजूनही मी सगळ्या ट्रेनिंग्समध्ये मी सांगतो. ते म्हटलं की इन इंडिया दॅर इज नो प्रॉब्लेम ऑफ एम्प्लॉयमेंट, दॅर इज प्रॉब्लेम ऑफ एम्प्लॉयेबल पीपल. यू बिकम एम्प्लॉयेबल, तुमच्यासाठी जॉबच जॉब आहेत. जॉब ॲब्सोल्युटली ट्रू. आणि तुम्ही डिग्री घेतली म्हणजे एम्प्लॉयेबल होत नाही. त्यांनी उदाहरण पण छान दिलं. ते म्हटलं एखादा BA इंग्लिश होतो
आणि टाटा मोटर्समध्ये जॉब शोधतो. काही संबंध आहे का? आणि म्हणतो नोकऱ्या मिळत नाहीत, 10 ठिकाणी इंटरव्ह्यू देते पण मला नोकऱ्या मिळत नाही. आणि त्या एका ट्रिगर नंतर मग मी माझं फोकस चेंज केला. मी लगेच DBMला ॲडमिशन घेतलं, डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट. म्हटलं मला जर जॉब करायचा असेल तर त्याच्याशी रिलेटेड शिक्षण मला घ्यायला पाहिजे. बरोबर. एका छोट्या कंपनीमध्ये माझ्या करिअरची सुरुवात झाली. 1500 रुपये पगार होता. क्वालिटी कंट्रोल एक्झिक्युटिव्ह म्हणून मला तिथं घेतलं. 2.5 तासाची त्यांची रिक्रुटमेंट प्रोसेस होती. रिटर्न टेस्ट, IQ, बरंच काय काय करायचं. त्या सगळ्याच्यातून पार काढून मला ते सिलेक्शन झालं. 1500 रुपये जॉब पगार होता. आणि काम पण सुरू केलं. 8.5-9 तास ड्युटी असायची तिथे. ऑफिस संपले की लगेच पळत पळत कॉलेजला जायचं, कारण संध्याकाळचं कॉलेज होतं 7:30 ते 8. तिथली एक काय मेमोरेबल स्टोरी आहे माझी. कारण मी सकाळी 8:30ला यायचो आणि 6:30ला कॉलेजमध्ये जाऊन बसतो. आय यूज टू प्रेफर टू सिट इन द लास्ट बेंच, कारण थोडंसं निवांत तिथं असतं. आणि आपलं माझी एक अध्ययन करायची एक सवय वेगळी. मी फक्त बुलेट पॉईंट्स लिहून ठेवतो माझ्या याच्यामध्ये, बाकी काय पसारा लिहित नाही. नोट्स म्हणजे माझे 10 पॉईंट, 10 गोष्टी शिकवल्या, 10 पॉईंट लिहून ठेवल्या. तर तिथे एक त्यांचं नाव नाही घेत मी आता, पण तिथे एक प्रोफेसर होते, ते मार्केटिंग शिकवायचे. ओके. आणि त्यांनी मला पहिल्या वेळेला येऊन विचारलं, जवळ आले अगदी, तुला कळतं ना मी काय शिकवतो ते? हो म्हटलं सर कळतं, काहीच इश्यू नाही, व्यवस्थित चाललं एकदम. आणि आपलं ते शिकवायला चालू केलं. दुसऱ्या दिवशी परत तोच प्रश्न. आणि मग मला थोडंसं काहीतरी त्यांचा माझ्या अंडरस्टँडिंगबद्दल थोडासा काहीतरी प्रॉब्लेम असल्यासारखं वाटलं. आणि मग नेक्स्ट वीकमध्ये त्यांचे 2 लेक्चर व्हायचे आठवड्यातून. ओके. नेक्स्ट वीकमध्ये परत लेक्चर आलं. ते पहिल्यांदा येऊन मला भेटले. काही डाऊट असेल तर लेक्चर नंतर पण मला विचार. मग मी काय केलं की लेक्चर संपलं त्या दिवशीच आणि सरांना जाऊन भेटलो. सर मला एक 10 मिनटं पाहिजेत. हा म्हटले बोल ना. म्हटलं इथं नाही, उद्या जेव्हा तुम्ही मला क्लास चालू कराल ना, तो क्लास चालू करायच्या अगोदर मला 10 मिनटं जे तुम्ही शिकवलंय त्याच्याबद्दल बोलायचं. त्यांना काय कळलं नाही मी काय बोलतोय नेमकं ते, पण म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. आणि त्यांनी अनाऊन्स केलं की सुधीर विल टॉक अबाउट व्हॉट एव्हर टॉपिक्स वी हॅव लर्न्ड. मी माझ्या हातात वही नाही, पुस्तक नाही, काय नाही. माझ्या डोक्यामध्ये ती मेमरी फिक्स आहे, काय काय शिकलो. 12 टॉपिक्स शिकले होते. म्हटलं 12 टॉपिक्स मी एक्सप्लेन नाही करू शकत, पण 2 टॉपिक्स मी सांगतो आपण काय शिकलो ते. आणि आय विल नॉट चूज दो टॉपिक्स. तुमच्यापैकी मला सांगतील तुम्हाला अवघड काय वाटलं. कुणीच काय बोलायला तयार नाही. मग सरांना म्हटलं यांची जी शांतता आहे ना, त्यांना विषय समजल्याचा विषयच नाही आहे. त्यांच्या लक्षातच नाही तुम्ही काय शिकवलं. आणि मला 12च्या 12 टॉपिक लक्षात आहेत. आणि म्हटलं आता सर तुम्ही सांगा की मी कुठल्या टॉपिकवर बोलू. मग ते म्हटलं यू जस्ट टॉक अबाउट डिफरन्स बिटवीन सेल्स अँड मार्केटिंग. 10 मिनटं बोललो आणि त्यांनी जे शिकवलं तेच तंतोतंत बोललो, माझं काय त्याच्यामध्ये ॲड केलं नाही. अँड ही वॉज सो इम्प्रेस्ड की ते म्हटले थोडासा गैरसमज झाला तुझ्याबद्दल. त्यांनी मुलांना सांगितलं की यू कन्सल्ट विथ हिम की हा नक्की काय करतो. ओके. हा नक्की काय करतो, कसा अभ्यास करतो. मग मी सगळ्यांना म्हणजे बाहेर भेटले, मग सगळ्यांना सांगितलं मी दिवसभर जॉब करतो, माझं काम तिथं चालू असतं आणि इथं आलं की मला जरा रिलॅक्स वाटतं बसायला, म्हणून मी आपल्या कोपऱ्यामध्ये बसून असतो शांत. माझे नोट्स मी लिहित असतो. आणि माझं इंटेन्शन वर्गामध्ये पहिलं येणं नाही. माझं इंटेन्शन आहे माझ्या कामामध्ये इथल्याचा या नॉलेजचा कसा उपयोग होईल. मग लोक म्हटले नक्की काय करतो, कसा उपयोग करतो. म्हटलं मी आता आहे क्वालिटी कंट्रोलमध्ये आणि ते येतं स्टोअर्सच्या अंडर. आता इथं जे आपल्याला विषय शिकवतात त्यातलं तिथं काय लिंक होतं, तिथं जाऊन मी लगेच इम्प्लिमेंट करतो. आणि ते केल्यामुळं माझं नॉलेज म्हटलं ॲटोमॅटिकली होतं. आता हे सेल्स मार्केटिंगचा विषय मला सोपा का झाला, कारण की माझं डायरेक्ट रिलेशन यायचं सेल्स हेडबरोबर. त्याला क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही चालायचं. मग तो मला नेहमी सांगायचा येस ठीक से चेक करना ठीक. मग त्यांना प्रश्न विचारायचं नाही किया तो क्या होगा, नाही वो कस्टमर भेज देगा वापस. अच्छा ठीक आहे. म्हणजे कॉन्सेप्ट लेवलला मी क्लिअर झालो. आणि ते करत असल्यामुळं काय झालं, माझे प्रश्न नेहमी असायचे की बाबा हे काय ते काय ते काय ते काय. ती एक लेन्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी होती. तिथली पण अचिव्हमेंट छान आहे. म्हणजे 1.5 वर्षच काम केलं तिथे. जॉब माझा पहिलाच क्वालिटी कंट्रोलमध्ये काम करतो. पहिल्यांदा त्याने मला इनकमिंग इन्स्पेक्शनला टाकलं की बाबा येणारं जे मटेरियल त्याची क्वालिटी चेक करायची, नट स्क्रू बरोबर बसतात की नाही वगैरे वगैरे. आणि नंतर त्याला लागून स्टोअर्स होतं. स्टोअर्समध्ये एक जुना माणूस होता, खूप वर्ष त्याने तिथं काम केलं आहे. त्याला डोळे झाकून जरी म्हटलं कुठं काय ठेवलं आहे तो पटकन सांगायचं. पण म्हटलं हा नसेल तर कोण सांगणार. नाही हा नसेल तर कोण नाही. म्हटलं देन देयर इज अ प्रॉब्लेम.
आमच्या मॅनेजमेंटमध्ये शिकवलं की शुड बी अ सिस्टम ड्रिव्हन, नॉट पीपल ड्रिव्हन. तेव्हा काही कम्प्युटर्स नव्हते, मॅन्युअल असायचं सगळं. मग ते म्हटले, माझा जो बॉस होता तो म्हटलं तू काय करू शकतो. म्हटलं मला संधी दिली तर मी काहीतरी करू शकतो, मला थोडासा वेळ द्या. त्याचं दुर्दैव माझं सुदैव. त्याचं एक मेजर ऑपरेशन झालं त्या माणसाचं, ओके. आतड्याचं. 6 महिने बेड रेस्ट. आणि कंपनी डिड नॉट हॅव एनी चॉईस नवीन माणूस रिक्रूट करणार. मग मी ऑलरेडी सीडिंग करून ठेवलेलं होतं. तर त्याने मला विचारलं, तू करू शकतोस का. म्हटलं मी तयार आहे सर, माझा सगळा अभ्यास तयार आहे. डे 1 पासून मी हे काम चालू करू शकतो. मग स्टोअर्स त्यांनी पहिले मला संधी दिली की बाबा आठवड्याभर तू कर. आमचं रिक्रुटमेंट प्रोसेस चालू केली आहे मी, पण आठवड्याभर तू कर. आम्हाला असं वाटलं तर मग तुला आम्ही कंटिन्यू करू. आणि मी सगळं ग्राउंडवर्क तयार करून ठेवलं होतं. सगळ्यात पहिलं माझं टार्गेट होतं की लोकेशनला नंबर द्यायचे आणि जो हेल्पर आहे त्याला शिकवायचं की ह्या रजिस्टरमध्ये हे पान उघडायचं, त्याच्यावर जो नंबर लिहिला तिथं जाऊन ते घ्यायचं, मला विचारायचं नाही. हे मी 15 दिवसात इम्प्लिमेंट केलं. वा. त्याच्यानंतर म्हटलं आता मी नसलो किंवा तो नसला, हा हेल्पर पण हे करू शकतो. नवीन हेल्पर आला तो 3 दिवसामध्ये ट्रेन होऊ शकतो. दॅट सिम्पल इट इज. अँड दॅट इट वॉज अ ओनर ड्रिव्हन कंपनी. तिथं तेव्हा एक तुम्हाला प्रत्येकाला एक नोटबुक मेंटेन करायला लागते, प्रत्येक एम्प्लॉईला तुमची स्वतःच्या नावाची एक नोटबुक. त्या नोटबुकचं पर्पज काय, एक पानावरती अवॉर्ड, एका पानावरती शिक्षा. अवॉर्ड म्हणजे 5 रुपये अवॉर्ड, शिक्षा म्हणजे 2 रुपये तुझ्या पगारातून मायनस. लिटरली ती प्रोसेस होती तिथे. ग्रेट. आणि मला प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी अवॉर्ड मिळायचं. आणि मग एकदा असं झालं की मी खूप काहीतरी चांगलं केलं आणि त्यांनी मला काय अवॉर्ड दिलं नाही. ते म्हटलं तुझे ऑलरेडी 3 झालेत या महिन्यात, 3च्या वरती देत नाही. म्हटलं दॅट इज नॉट फेअर. एक क्रायटेरिया ठेवा ना, चांगलं काम आहे, अवॉर्ड देण्यासारखं आहे तर द्यायला पाहिजे. नंबर वाढले म्हणून काय झालं, द्यायला पाहिजे. तर त्यांनी मला बोलून घेतलं केबिनमध्ये आणि म्हटलं तू बोलतोस ते बरोबर आहे, पण म्हटलं प्रश्न फक्त एवढाच आहे की तुमचं आउटपुट किती जाईल, म्हणजे पैसे बाहेर किती जातील, एवढाच आहे ना प्रश्न. पण सर विचार करा, तुम्ही मला 5 रुपये जे अवॉर्ड देताय त्याच्या बदल्यामध्ये जे मी काम देतो तर त्याच्यामध्ये 500 रुपये ते तुमचा फायदा होणार आहे की नाही. ही त्यावेळेसची माझी फर्स्ट इयरच्या जॉबचा हा डायलॉग विथ द MD ऑफ द कंपनी, सिनियर पर्सन. 60 वर्ष वय असेल त्यांचं त्यावेळेस. त्यांना मी हा डायलॉग मारतो. आजूबाजूची लोक बसले, त्यांचे जे असतात ना शेजारी बसलेले, ते असे नुसते छातीवर धडधड, हा काय बोलतोय, सर ओरडतील त्याला, है ना. त्यांनी मला त्या डायलॉगसाठी 10 रुपये अवॉर्ड दिला. आणि सगळ्यांना सांगितलं की आत्तापर्यंत हे कुणी बोलून नाही दाखवलं मला, तुम्ही सगळेजण एवढे. आणि त्यांचे फेवरेट शब्द म्हणजे मूर्ख. हे सगळे मूर्ख बसलेत आणि एकाने तरी बोलायला पाहिजे होतं की ही आयडिया कुणीतरी द्यायला पाहिजे होते. त्यावेळेस मी तुम्हाला 50 रुपये दिले असते, पण हा नवीन आहे म्हणून याला 10 रुपये देतो. तर ती जर्नी जी होती ना कामाची, कारण माझं एक प्रिन्सिपल काय होतं की काम जे हातात घेतलं त्याच्यावरती पूर्ण फोकस द्यायचं. तेव्हा तर फॉर्च्युनेटली मोबाईल वगैरे काय नव्हतं, त्यामुळे बाकी काय डिस्ट्रॅक्शन नव्हतं. आणि लहानपणापासून जो करणं आहे बेस्ट करणं आहे, म्हणजे तुमचं काम कसं असलं पाहिजे, एकदम बेस्ट असलं पाहिजे. सुदैवाने माझं अक्षर खूप छान होतं आणि मॅन्युअली सगळं करायला लागायचं, त्याच्याने एक वेगळं इम्प्रेशन पडायचं. त्या कंपनीमध्ये दरवर्षी दसऱ्याला खंडेनवमीला प्रोग्राम असायचा. बरोबर, ऑलमोस्ट अनेक कंपनीमध्ये असायचं. आणि मला काय फारशी लोक कल्चरली ओळखत नव्हती, पण 6 महिन्यात जवळजवळ सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये मी ओळखीचं झालो होतो. कारण मी सगळीकडेच जायचो, कोणाला काय लागलं की मी तिथं उभा असायचो, अकाउंट असो कोण असो. आय वॉज द ओनली पर्सन वॉज अलाउड टू एंटर द कम्प्युटर रूम. बाकी कोणाला परवानगी नव्हती तिथे जायची, कारण मी आतमध्ये गेलो तर काहीतरी व्हॅल्यू ॲड करणार आहे त्यांना माहिती होतं. मग ते कल्चरल प्रोग्रामची चर्चा चालू झाली, मग ते कमिटी झाल्या, हे झालं. मी म्हटलं हे काय चाललंय, मी काय करू शकतो का. मग काय कर सकतो, म्हटलं मैं एंकरिंग कर सकता हूँ, प्रोग्राम पूरा एंकरिंग कर सकता हूँ. सही में कर सकते हो. हां म्हटलं बिलकुल कर सकता हूँ. अँकरिंगचा रोल माझ्याकडे दिला. नंतर मग त्यांचा मी सगळा प्रोग्रामचा अजेंडा बघितला. म्हटलं काहीतरी वेगळं करू आहे का यावर्षी. म्हटलं काय वेगळं करायचं. ते दरवर्षी काहीतरी ऑर्केस्ट्रा टाईप असा प्रोग्राम ठेवतात. आणि त्याच वेळेस मला एक अंध लोकांच्या ऑर्केस्ट्राबद्दल माहिती मिळाली होती आमच्या कॉलेजमध्ये. म्हटलं यावेळेस थोडा अंध लोकांचा ऑर्केस्ट्रा ठेवला तर. अँड दॅट आयडिया क्लिक सो मच. ते MD एकदम खुश झालं. अरे म्हटलं खूप छान आहे. मला पण असं वाटायचं की काहीतरी समाजासाठी काहीतरी करावं. विदिन 5 मिनिट्स द डिसाइडेड. म्हटलं कमर्शियल्समध्ये मी नाही जाणार, अकाउंट्सवाले ते सगळं फायनल करते. मग छाप पडली माझी की हा आला पहिल्याच वर्षी त्यांनी. आणि अजूनही लोक तिथं ओळखतात, ती लोक अजूनही कनेक्टेड आहेत माझ्यावर. असं तो करिअरची जी सुरुवात झाली ती म्हणजे
अचिव्हमेंट ज्याला म्हणतो ना, काही ना काहीतरी अचिव्हमेंट. तिथं मी स्टोर्स एक्झिक्युटिव्ह म्हणून, क्वालिटी कंट्रोल एक्झिक्युटिव्ह म्हणून जॉईन झालो. त्याच्यानंतर स्टोर्स डिपार्टमेंट माझ्या अंडर आलं. त्याच्यानंतर फिनिश्ड गुड क्वालिटी माझ्याकडे आलं. त्याचा पण किस्सा खूप भारी आहे. त्यांचं जे फायनल प्रोडक्ट होतं ते थोडं कॉस्टली होतं त्या काळात. ते टी व्हीचे स्क्रीन बनवायचे, Okay. टी व्ही मोठा दिसायला पाहिजे म्हणून, आणि दुसरे होते प्रोजेक्टरचे स्क्रीन बनवायचे. तेव्हा आपण फिल्म ठेवायचो आणि असं समोर प्रोजेक्ट, त्याची एक लेन्स असायची. आणि त्या प्रोडक्टचं फायनल इन्स्पेक्शन कंपनीचे MD करायचे. ओके. आणि मी त्यांना सारखं विचारायचो, सर आम्ही करू शकतो ना, तुम्हीच का करताय, तुमचा एवढा चांगला वेळ का व्हायला लागला. गाढवा तुला कळत नाही रे काय, असं स्टँडर्ड डायलॉग. तुला काय कळत नाही त्यातलं, तू त्या भानगडीत पडू नको. मग एक दिवस असंच कॅज्युअली बोलता बोलता असं चांगलं हसत खेळत वातावरण म्हटलं, सर एक काम करूया का, तुम्ही जे इन्स्पेक्शन करताय ना त्याच्या अगोदर मी करतो आणि ते तुम्ही परत करा, आणि आपल्या याच्यामध्ये जर का 95% टॅली झालं Accuracy. तर मग काय करायला हरकत नाही ना. तर तुला नाही जमणार रे. नाही म्हटलं, मी एक्स्ट्रा टाइम थांबून करतो म्हटलं, संध्याकाळी 6:30 नंतर थांबतो आणि करतो, मी ओव्हर टाईम नाही लावत त्याचा. असं करत करत त्यांनी शेवटी म्हटलं ठीक आहे कर, म्हणजे माझं काम थोडंसं हलकं झालं तर बघूया. पहिला लॉट केला, दुसरा लॉट केला, तिसरा लॉट केला, 5 लॉट केले. ते म्हटले मी जबरदस्ती थोडंसं रिजेक्ट केलं, अदरवाईज तू जे केलं ते माझ्याबरोबर तंतोतंत मॅच होते. म्हटलं मग तुम्ही कशाला याच्यात वेळ घालवता. मग त्यांनी ते पूर्ण काम मला डेलिगेट केलं आणि सरांना मी म्हटलं हे काम मला करायची इच्छा नाही, ट्रेन समबडी एल्स. मला याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे म्हटलं. मला फक्त एवढंच वाटायचं की तुम्ही पर्सनली एकूण एक काच बघता आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसिजन घेता, ते मला पटत नव्हतं. मला त्याच्यातून फक्त थोडंसं मोकळीक पाहिजे होती, ते मी केलं. ग्रेट. आणि मग फिनिश गुड डिपार्टमेंटच माझ्याकडे आलं, क्वालिटीज. फिनिश गुडचं प्रोडक्शन झाल्यानंतर जे क्वालिटी चेक होतं ते सगळे नॉर्म्स, MBM DBM मध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकायचं होतं. इथं सॅम्पलिंग कसं करायचं, त्याच्यानंतर मग लॉ ऑफ हे काय सांगतं, ॲव्हरेज काय सांगतं, तर तिथं कसं इम्प्लिमेंट करायचं. मग आमचं जे प्रोडक्ट होतं ते गोव्यामध्ये एक फोटोफोन इंडस्ट्रीज म्हणून कंपनी, ते कॅमेरा बनवतात, त्यांच्याकडे जायचं. तर तिथं ते म्हणतात त्यांनी जर एक फाइंड केला तर ते पूर्ण लॉट रिजेक्ट करतात. बरोबर. सॅम्पलिंग बेसिसवरती. म्हणून त्यांनी काय केलं, इथून एक माणूस तिथं जातो, 100% इन्स्पेक्शन त्यांच्यासमोर करतो, तिथंच ओके करून तो परत येतो. मग त्या ह्याच्यामध्ये मला त्यांनी पाठवायला सुरुवात केली. त्यावेळेस मी पहिल्यांदा एखाद्या लक्झरी बसमध्ये असा प्रवास केला होता. TV वगैरे होता त्याच्यामध्ये. फर्स्ट टाइम लाईफमध्ये एका हॉटेलमध्ये राहिलो होतं. आणि तिथं आतमध्ये गेल्यानंतर मग त्या कंपनी, तिथं जे जुनी लोक यायची माझ्यासोबत ते सांगायचे काय काय करायला लागतं, काय नाही करायला लागतं. मग त्यांचा जो क्वालिटी हेड होता, महाले म्हणून एक होतं तिथं, ते मग शेवटी यायचे आणि मग ते फक्त रिपोर्ट घ्यायचे, किती चेक केले आणि किती रिजेक्ट झाले. आणि त्यांचं प्रोडक्शन किंवा त्यांना नुकसान नको व्हायला म्हणून त्यांचा तो सुपरवायझर काय करायचा की जुनं रिजेक्शन त्यांचं पुश करायचं आणि माझं यार इथनं ॲडजस्ट करलो. नॉर्मली आणि कंपनीमध्ये ते प्रॅक्टिस चालते. इथनं ॲडजस्ट करलो म्हणून म्हणायचं. मग मी पूर्ण 6 महिन्याचा डेटा घेतला, किती ग्लास घेऊन जातो, किती रिजेक्शन आणतो. आणि मग त्याला मला काय म्हटलं की बाबा 10 ते 12 रिजेक्शन तुम्ही देता आम्हाला, बरोबर आहे, ह्याच्यापेक्षा जास्त नाही आहे. तर माझी अशी ऑफर आहे की आम्ही पाठवतो, तुम्ही तेवढ्याच फक्त आम्हाला रिजेक्ट परत पाठवा, त्याच्यापेक्षा एकही जास्त नका पाठवा, आम्ही येणार नाही. स्मार्ट वर्क. हा. तर तो म्हटलं तसं ऑफिशियली ते नाही करू शकत. म्हटलं तसं जर ऑफिशियली नाही केलं तर हे तुमचं रिजेक्शन मी घेणार नाही, कारण आम्ही इथं एवढं खर्च करून येतो, 2 दिवस जातात आमचे, आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं कन्व्हिनियन्ससाठी करता, मग आमचं पण कन्व्हिनियन्स बघा. बरं, आता ह्याची ऑथॉरिटी माझ्याकडे नव्हती, पण मला माहिती होतं की हे असं मांडलं तर कदाचित तो हो. त्यांनी हो नाही म्हटलं, त्या मॅनेजरला बोलवलं, त्यांनी तो कॉन्सेप्ट ऐकला. मग त्यांनी त्या माणसाला पहिला प्रश्न विचारला, हे 12चं गणित काय. आणि मला गॅरंटी होती की वरपर्यंत ही बातमी जात नाही म्हणून. त्यांनी सगळं ओपनला सांगितलं. तर म्हटलं लेट्स हॅव अ फेअर डील, काहीच इश्यू नाही म्हटलं, की तुम्ही फक्त इन्शुअर करा की तुमच्या एंडला फुल क्वालिटीचे. म्हटलं आमच्या इथून एक काही रिजेक्शन पर्पजली जाणार नाही, चुकून एखादी आली तर येऊ शकते. राहिला प्रश्न तुमचं लाईनवरती जे हँडलिंग रिजेक्शन होतं, डॅमेजेस वगैरे, ते मी ऍक्सेप्ट का करेल माहिती आहे का, माझं जर का 2 लोकांचा येण्या जाण्याचा राहण्याचा खर्च जर वाचला तर दॅट इज ओके. ते मी माझ्या मॅनेजमेंटला कन्व्हिन्स करतो, कागदावरती सगळा हिशोब मांडून
आमच्या हेडला दाखवला, क्वालिटी हेडला. म्हटलं असं असं आहे, आपल्याला व्हिजिट करायची गरज नाही. अरे वेडा झालास का, ते पाठवतील अख्खाच्या अख्खाला. म्हटलं नाही पाठवणार. आणि त्या दिवसापासून ते व्हिजिट्स बंद झाले. सुपर. आणि मोस्ट ऑफ द टाइम मला वाटतं की बिझनेस उभा करत असताना आणि जेव्हा जो स्वतः ओनर आहे तो पुढे जसं एक एक स्टेज पुढे जात जातो, डेलिगेट करावं लागतं. आणि बरेचदा कंपनीमध्ये त्या मशीनकडं किंवा अशा काही सिच्युएशन्सकडं, अशा गोष्टींकडं म्हणजे कोणी पाहत नाही. आणि त्यामुळे बराचसा अशा प्रकारचा लॉस कंपनीमध्ये होत असतो. आणि तुम्ही या पद्धतीनं म्हणजे आतापर्यंत जर या स्टोरीमध्ये पाहिलं ना, तर मी म्हणेन रॅन्चो, मधला रॅन्चो. कारण अगदी त्याच पद्धतीनं भले अडथळे आले, अडचणी आल्या, बट तुमचा जो अप्रोच आहे, आणि आज तो अप्रोच मला टप्प्याटप्प्यामध्ये जाणवतो. म्हणजे हे असं नाही की आपण म्हणतो ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं लहानपणापासून तुमच्या बाबतीत घडणारा प्रत्येक इन्सिडन्स आणि तुमचा एखाद्या इन्सिडेंटकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खरंच खूप वेगळा आहे. आणि मला वाटतं त्याचमुळे आज तुमचं एक उत्कृष्ट करिअर, बरोबर, जे की नोकरी सोडून तुम्ही या करिअरमध्ये आलात आणि हे करिअर चालू केलं, हे खरंच क्लिअरली म्हणजे ते सीडिंग या प्रवासामध्ये जाणवत आहे. पुढे चालूयात आपण. तसा प्रवास म्हणजे करिअरचा प्रवास झाला, थोडं स्लो झाला. 6व्या वर्षी मला एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये लॉजिस्टिक्स सुपरवायझर म्हणून जॉब मिळाला, एक्झिक्युटिव्ह लॉजिस्टिक्स. माझं काम फक्त डिस्पॅच बघणं एवढंच होतं. पण माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी बऱ्याचशा ॲडिशनल गोष्टी करत गेलो. ट्रेनिंगचं स्किल पहिल्यापासून होतं, त्याच्यामुळं तिथे मला ट्रेनर म्हणून संधी मिळाली ॲक्सिडेंटली. तिथं ISO 14000 इम्प्लिमेंटेशन चाललं होतं. EHS ते सगळं सर्टिफिकेशनचा प्रोग्राम होता. EHSची एक मॅन्डेटरी रिक्वायरमेंट होती की तुमच्या कंपनीमध्ये जेवढे एम्प्लॉई आहेत त्यांना सगळ्यांना बेसिक ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. आणि ते एक त्यांनी कन्सल्टंट हायर केला होता, त्यांनी शेड्यूल केले होते सगळे ट्रेनिंग्स आणि ते ट्रेनिंग देत होते. एक आठवड्यामध्ये शॉपफ्लोअरचे जेव्हा ट्रेनिंगला लोक घ्यायची असतं तेव्हा तो शॉपफ्लोअरचा जो प्रोडक्शन मॅनेजर असतो तो खूप स्ट्रिक्ट असतो. 90 मिनिटं म्हणजे 90 मिनिटं. माझ्या मशीनवरून गेल्यापासून मशीनवरून येईपर्यंत 90 मिनिटं तुमच्याकडे आहे, त्याच्यात काय गोंधळ घालायचा तो घाला. आणि मग ते तेव्हा ट्रेनिंग हॉल नव्हतं, तर कॅन्टीनमध्येच ते ट्रेनिंग कंडक्ट करायचे. मग कॅन्टीनचं पण रेस्ट्रिक्शन आलं की एवढंच स्लॉट आहे तुमच्याकडे, एवढ्या याच्यामध्ये ते करायचं. त्या हिशोबाने त्यांनी ते सगळं ट्रेनिंग प्लॅन केलं होतं. आणि माझ्या आवडीमुळं मी कोर टीम मेंबर होतो त्या सगळ्या EHS इम्प्लिमेंटेशनचा. मला पण कंपनीने ट्रेनिंग्स दिले, इंटरनल ऑडिटर वगैरे. आणि मी त्या सगळ्या ट्रेनिंग्समध्ये माझ्या बॉसने मला परवानगी दिली की तू जेव्हा जेव्हा ट्रेनिंग असेल तेव्हा तू तुझं जे काही व्हॉलेंटिअर आहे ते करत जा म्हणून. एक दिवस ट्रेनिंगला लोक बसलेत, 40 एक लोक असतील बसलेले शॉप फ्लोअरचे. आणि 5 मिनटं झाली, 10 मिनटं झाली, ट्रेनर काय आले नाही. कुठं अडकले काय कळायला मार्ग नाही. मग माझाच एक दुसऱ्या डिपार्टमेंटमधला कलिग होता, तो म्हटला सुधीर तू घे ना ट्रेनिंग. तो मला ओळखत होता कारण की मी तेव्हा नेटवर्क मार्केटिंग MLMचे हे घ्यायचो, वेबिनार्स हे घ्यायचो, सेमिनार घ्यायचो. आणि माझा क्लोजिंग रेट 80% होता. म्हणजे माझ्या सेमिनारला लोक आले की 80 लोक, 100 80 लोक परचेस करायचे. त्यामुळे तो मला चांगला ओळखत होता. तो म्हटलं तू बोलू शकतोस. म्हटलं बोलायला काय हरकत नाही, मला ते PPT अख्खी पार्ट आहे, तो विषयच नाही. म्हटलं PPTने फक्त बोलू शकतो. पण आता हा तो मला बोलतोय आणि कुणीतरी ते ऐकलं प्रोडक्शन मॅनेजरने. म्हणून तो सुधीर तू नक्की घेऊ शकतो. म्हटलं मी बिंदास घेऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. म्हटलं आता तसंही काही ऑप्शन नाही आहे, लेट हिम स्टार्ट. HR वाला पण म्हटलं की लेट हिम स्टार्ट. ते छोटंसं ट्रेनिंग होतं, म्हणजे फार काही नव्हतं आणि इट वॉज व्हेरी बेसिक. आणि मी ते डॉक्युमेंटेशन पण मीच केलेलं, ट्रेनिंगचं कॉन्टेंट पण मला बऱ्यापैकी माहिती होतं. मी एकदम स्मूथली ते चालू केलं, माझ्या स्टाईलनी चालू केलं. 10 मिनिटांनी ते ओरिजिनल ट्रेनर आले आणि मी त्यांना बघितल्यावर मग थोडासा पॉज घेतला. ते म्हटले कंटिन्यू, तू कंटिन्यू कर म्हटले. आणि पूर्ण सेशन त्यांनी ऐकलं. ते म्हटले माझ्या शिकवण्यात आणि याच्या शिकवण्यामध्ये एक मोठा फरक आहे. मी जनरिक एक्झाम्पल देतो आणि हा इथल्या कंपनीतल्या कोपऱ्यातल्या प्रत्येक मशीनला माहिती आहे. आणि ही जी समोर लोक बसलेत म्हणतो मला माहित नाही कुठल्या मशीनवरून आलेत, पण त्याला माहिती आहे की हा ग्राइंडिंग मशीनवरचा, लेथवरचा आहे, फर्नेसचा आहे. आणि तो त्याचं एक्झाम्पल त्याला देतो की बाबा मी सांगतो की सेफ्टीसाठी हँडग्लोव्ज घालायचे, पण ज्या हँडग्लोव्ज लागतच नाहीत त्याला मी सांगितलं त्याला ते पटणार नाही. ॲब्सोल्युटली. ह्यांनी काय केलं की बाबा तिथं जायचं ना, तिथं वरून वस्तू पडण्याचे चान्सेस आहेत म्हणून हेल्मेट घालायचं. मग तिथं ते सगळं ट्रेनिंग वगैरे सगळं झालं आणि त्याच्यानंतर देन आय वॉज गिवन द एंटायर रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द ट्रेनिंग, उरलेले जेवढे एम्प्लॉईज होते. सुपर. म्हणजे पहिलं ट्रेनिंग सेक्टर मधलं पहिलं ॲज ट्रेनर म्हणून. आणि थँक्स टू दॅट HR मॅनेजर, HR हेड, ही ॲक्सेप्टेड दॅट. त्याचा मी फेवरेट होतो कारण की
फीडबॅक तसं आहे. एम्प्लॉई जे आहेत ना, म्हणजे दुसरं कोणी ट्रेनर गेलं तर एक भोसरीला प्लांट होता, एक चाकणला प्लांट होता. चाकणला पण जायचो मी ट्रेनिंगला. मग ती लोक म्हणायची त्यांनाच पाठवा किंवा ते थोडं वेगळ्या पद्धतीने हे करतात. नंतर PPT मध्ये माझ्या मी चेंजेस करून घेतल्या की लाईव्ह फोटो काढायचे, जे चुकलंय काय, बरोबर काय. काही लोक सेफ्टी शूज घालत नाहीत, घातले तर त्याच्या मागचं चप्पल घातल्यासारखं ते घालतात, ते अर्ध बेंड करतात. मग त्याचे फोटो काढायचे आणि ते ट्रेनिंगमध्ये दाखवायचे की बाबा हे बरोबर आहे का, हे बरोबर आहे. सिम्पल, संपलं ट्रेनिंग. रिअलायझेशन करून दिलं, बाकी काय सांगायची गरज आहे ना. लोक बोलायचे सर, ते बघितल्यामुळे माझं मला गिल्ट होतं, कारण मी कोणाचं नाव नाही घ्यायचो. माझं मला गिल्ट होतं. ॲटोमॅटिकली त्याचा जो रेशो आहे ना तो वाढायला लागला. आणि त्या वेळेपासून मला नेहमी वाटायचं की ट्रेनिंग इज नॉट अबाउट टीचिंग, इट इज ऑल अबाउट क्रिएटिंग द ट्रान्सफॉर्मेशन. जर बदल घडला तर माझं ट्रेनिंग ॲब्सोल्युटली घडल्यासारखं आहे. आणि तिथून मग मी हळूहळू जॉब करता करता जिथं जिथं ट्रेनिंगची संधी मिळेल मग माझे PPT कॉन्टेंट तयार करणं. तेव्हा असं काय फॉर्मल ट्रेनिंग मी स्वतःचं ट्रेनर म्हणून कुठं घेतलं नव्हतं, पण कॉन्सेप्च्युअली मी क्लिअर होतो की लोकांना नॉलेज आहे ते इम्प्लिमेंटेशन कसं करायचं एवढंच शिकवायचं. अँड दॅट वॉज माय बेस राईट फ्रॉम द बिगिनिंग. आणि आजही तोच आहे. आज तर उलट जास्त सोपं आहे. गुगलवर सर्च केलं की नॉलेज इज ठिकाणी मिळालं, पण इम्प्लिमेंटेशन नाही. तर त्याच्यामुळं माझा सगळा कल तिकडेच होता. आणि ह्या गुणांमुळे म्हणा किंवा या काम करायच्या पद्धतीमुळे मला परत मग नंतर दुसऱ्या एका कंपनीमध्ये अपॉर्च्युनिटी आली, मल्टीनॅशनल. त्याच्यानंतर सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम केलं मी. आणि देन जेव्हा मी हुंडाईमध्ये जॉबला होतो, आय जॉईंड ॲज अ मॅनेजर वेअरहाऊस लॉजिस्टिक्स. छोटा रोल होता, म्हणजे पॅन इंडियाचं लॉजिस्टिक्स आणि वेअरहाऊसिंग फक्त बघायचं. आणि माझ्यावरती माझे रिपोर्टिंग बॉस होती, ही वॉज द हेड ऑफ डिपार्टमेंट, की पूर्ण स्पेअर पार्ट्स बिझनेस ते बघायचे. त्यांचं सुदैव, माझं पण सुदैव, त्यांना अजून चांगला जॉब मिळाला 6 महिन्यात. आणि त्यांनी मला ओळखलं. ते म्हटले मैं तुमको रिकमेंड करता हूँ, मेरे पोस्ट के लिए, तुम करोगे क्या. मतलब मैं तो ऐसा सोच भी नहीं सकता की इतना जल्दी अपॉर्च्युनिटी मिल जाएगा. मग त्यांनी रेकमेंड केलं. परत इंटरव्ह्यू झाला, प्रोबेशनवरती टाकलं मला परत त्या पोस्टसाठी. आणि हे जेव्हा माझ्या आजूबाजूच्या लोकांना कळलं, सगळ्यांचा एकच प्रश्न, तुला किती वाढवून मिळालं रे. म्हटलं मी नाही विचारलं. म्हणजे तुला पोस्ट दिली पण पैसे नाही विचारले. अरे पहिलं म्हटलं मला सिद्ध तर करू दे, मी लायक आहे की नाही त्याचे. नाही रे असं नाही करायचं, कंपन्या देत नाही. म्हटलं नाही देऊ दे, मला शिकायला तर मिळेल, माझ्या याच्यावर शिक्का तर लागेल, HOD. आणि सगळ्यांनी मला हसले सगळेजण. अरे काय वेडा माणूस आहे, तू मागितलं असतं लगेच मिळाले असते. म्हटलं माझं फोकस तिथं नाहीच आहे, माझं फोकस ती रोल आहे. एक्झॅक्टली. त्या रोलमध्ये मला पहिलं फिट व्हायचं. आणि फॉर्च्युनेटली ओव्हरलॅपिंग होता 1 महिन्याचा. त्या बॉसनी पण मला खूप सारं शिकवलं किंवा काय कसं करायला पाहिजे, कसं ना काय गोष्टी करायला पाहिजे, तुझ्यामध्ये काय कमतरता आहे, तू काय शिकलं पाहिजे. SAPचं थोडंसं नॉलेज व्यवस्थित करून घे, एक्सेलचं नॉलेज व्यवस्थित करून घे. सगळं त्यांच्याकडून शिकलो मी. अँड देन इट वॉज अ व्हेरी सक्सेसफुल करिअर. 6-5 वर्ष मी त्या कंपनीमध्ये काढले. त्याच नंतर त्याच बेसिसवरती मग तो एक लेवल टप्पा गाठला होता. मग त्याच्यानंतर लोअर जॉब करायचा काय प्रश्नच नव्हता. मग सुझुकी मोटरसायकलमध्ये मी जवळजवळ 4 वर्ष काम केलं. सेम रोल, पॅन इंडिया स्पेअर पार्ट्स ऑपरेशन बघत होतो. तिथं पण खूप सारे अचिव्हमेंट्स झाले माझ्याकडून, खूप सारे इम्प्रूव्हमेंट झाले. देन सडनली नाही म्हणता येणार त्याला, पण मला एक रिअलायझेशन झालं, एका ट्रेनिंगमधून झालं ते. म्हणजे त्या ट्रेनिंग वॉज ऑन डिफरंट टॉपिक, म्हणजे तो विषयच वेगळा होता. ट्रेन द ट्रेनर होता, कंपनीने ऑर्गनाईज केलेला सुझुकीने. अँड आय वॉज वन ऑफ द स्टुडंट ओव्हर देअर. आणि ते ट्रेनिंग करत असताना मला असं रिअलायझेशन झालं की व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट जॉब अँड व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट बिझनेस, दिस आर द सेम थिंग्स. त्या दोन्ही गोष्टी वेगळ्या नाही आहेत. बिझनेसचं जर डेफिनेशन करायचं झालं, एव्हरीबडी इज डुईंग बिझनेस. इफ आय एम डुईंग जॉब, आय एम डुईंग समबडी एल्सेस बिझनेस. इफ आय एम डुईंग बिझनेस, आय एम डुईंग माय ओन बिझनेस. त्याच्यामध्ये डिफरन्सिएशन नाही आहे. फरक कुठं येतो, जर तुमचा स्वतःचा बिझनेस असेल तर यू ओन एव्हरीथिंग, फ्रीडम राहतं. अँड दर इज नो लिमिट, म्हणजे पुढे जाऊन लिमिट नाही आहे. बरोबर. तुम्हाला आज जर असं वाटलं की नाही मला याच्यामध्ये नवीन गोष्ट इम्प्लिमेंट करायची, यू डोंट हॅव टू वेट फॉर 10 people टू आस्क अँड ते अप्रुव्हल बनवा, हे करा ते करा. ऑफकोर्स इट्स अ प्रोसेस. माझा बिझनेस असेल, माझा एम्प्लॉई ते नाही करू शकत. पण अल्टिमेटली ॲट द एंड ऑफ द डे दर इज नथिंग कॉल्ड एज जॉब. एव्हरीबडी इज डुईंग बिझनेस. कोणी माझ्यासाठी करते, कोणी दुसऱ्यासाठी करते. सो यू आर पार्ट ऑफ द बिझनेस. सो इफ आय एम ऑलरेडी डुईंग बिझनेस, आय नो द बिझनेस, आय नो हाऊ इट वर्क्स. मला हे पण माहिती आहे की
माझ्या डोक्यातल्या जे आयडिया ते इम्प्लिमेंट केल्याने कंपनीचा फायदा होऊ शकतो. मी जर 8 तास ड्युटी करून जर एवढं इनपुट देऊ शकतो, उद्या जर का माझा स्वतःचा धंदा असेल, बिझनेस असेल, तर मी बरंच काय काय करू शकतो. मग करायचं काय? मॅन्युफॅक्चरिंग चालू करायचं, ट्रेडिंग चालू करायचं, ट्रेनिंग चालू करायचं. सो लॉट ऑफ ऑप्शन्स वेअर देअर. सेल्फ अनालिसिस केल्यानंतर असं लक्षात आलं की आय एम गुड इन टू कन्व्हर्टिंग प्रॉब्लेम्स टू सोल्युशन्स. म्हणजे प्रॉब्लेममधून सोल्युशन कसे काढायचे. सो वाय नॉट कन्वर्ट दॅट इन टू अ बिझनेस. आणि नो बिझनेसमॅन इज परफेक्ट, नो बिझनेस इज परफेक्ट, नथिंग इज परफेक्ट. आणि बऱ्याचदा काय होतं की जसं सुरुवातीला आपण पाण्याचा विषय काढला होता की पाणी तुंबलेलं असतं, लोक सगळं ते बकेटमधून काढायचा प्रयत्न करतात, तो खडा काढायचा कोणी प्रयत्न करत नाही. सो आय थिंक आय कॅन बी दॅट स्टोन रिमूव्हर. म्हणजे जे अडथळे काढत राहिलं, म्हणजे सिम्पल पहिला जो 30-40% जो इफिशियन्सी येते ती त्याच्यातूनच येते. हे मला 100% माहिती होतं. मी जेवढ्या कंपन्यांमध्ये मी काम केलं ना, तर फक्त खडे शोधायचो. पहिले खडे काढले की लोकांकडे एक वक्त, अरे आला आणि लगेच काहीतरी चांगलं झालं. मी पाठवले कचरा फक्त बाहेर काढायचा, लेट इट फ्लो फ्रीली. ते केल्यानंतर ते होतं. मग बिझनेस मिळणार कुठून? आता मी जेव्हा बिझनेसमध्ये उतरणार तेव्हा बिझनेस मिळणार कुठून? सो आय स्टार्टेड विथ मल्टिपल ऑप्शन्स. पहिलं तर मग माझा फेवरेट टॉपिक ट्रेनिंगचा होता लॉ ऑफ अट्रॅक्शन, की त्या विषयावरती मी ट्रेनिंग घेऊ शकतो का. त्याच्यानंतर पर्सनॅलिटीचा एक विषय होता, त्याच्यावरती मी ट्रेनिंग घेऊ शकतो का. सुदैवानं कोविडमध्ये थोडासा चान्स मिळाला आणि कोविडमध्ये अख्खी दुनिया रडत होती आणि मी हसत होतो, कारण की आय वॉज हॅव्हिंग दॅट स्किल ऑफ जनरेटिंग मनी ऑनलाईन. आणि मग त्यावेळेस तो विषय घेतला मी लॉ ऑफ अट्रॅक्शन. लॉ ऑफ अट्रॅक्शनचे मी स्वतः खूप कोर्सेस केले, शिकलो बऱ्याच लोकांकडून. ते सगळं स्क्रॅप केलं. 10%च फक्त त्यातलं ठेवलं, बाकी 90% स्क्रॅप केलं. कारण की मला एक गोष्ट लक्षात आली की लोक, त्यांचा दोष नाही आहे, पण व्हॉट एव्हर दे हॅव लर्न दे आर टीचिंग अबाउट दॅट. कॉन्सेप्ट लेवललाच मी ते चेंज केलं. म्हटलं लॉ ऑफ अट्रॅक्शन इज नॉट अबाउट अट्रॅक्टिंग थिंग्स बाय सेईंग अफर्मेशन किंवा तुम्ही काहीतरी लिहून काढा. दॅट इज अ प्रोसेस. ओके. माझा सगळ्यात हिट वर्कशॉप झाला होता लॉ ऑफ अट्रॅक्शनचा. 90 विद्यार्थी होते त्याच्यामध्ये. त्यातले 3 लोकांनी मला तसं फॉलो केलं, बाकीच्या लोकांनी नाही केलं. त्या 3 लोकांचं जे सक्सेस आहे ते अजूनही नाव काढतात. म्हणजे अजूनही म्हणतात की सर तुमचा अजून प्रोग्राम कधी चालू होत आहे. कॉन्सेप्ट काय होता की इफ यू वॉन्ट टू अट्रॅक्ट समथिंग, से फॉर एक्झाम्पल तुमच्या घरी अमिताभ बच्चन येणार आहे, तुम्ही काय कराल? प्रश्न आहे. काही नाही सर, म्हणजे पहिलं तर आम्ही कपडे बिपडे घर वीर सगळं चांगलं करू. का हो? सेलिब्रिटी आहे, चांगलं वाटायला पाहिजे. सो इफ यू वॉन्ट टू अट्रॅक्ट मनी, तुमचं घर कसं पाहिजे, तुमचं माइंड कसं पाहिजे, यू आर नॉट वर्किंग ऑन दॅट. यू आर रायटिंग अफर्मेशन, पण इकडे डोक्यात काहीतरी घाण चालू. पैसा नाही येणार, कुठलीच गोष्ट येणार. तुम्हाला जे पाहिजे ते जर पाहिजे असेल तर यू हॅव टू फर्स्ट क्रिएट दॅट एन्व्हायरमेंट. ॲब्सोल्युटली. अँड दॅट बिकेम द बेस. सुरुवात केली मी लॉ ऑफ अट्रॅक्शन पासून. देन दॅट बिकेम द बेस ऑफ माय बिझनेस कोचिंग. इफ यू वॉन्ट टू अट्रॅक्ट बिझनेस, फर्स्ट यू हॅव टू क्रिएट दॅट एन्व्हायरमेंट. ॲब्सोल्युटली. जसं बिझनेसमधले जे बॉटलनेक्स आहेत, म्हणजे तुम्हाला या संपूर्ण जर्नीमध्ये जर पाहिलं, तसं मी रॅन्चो म्हणलं 3 इडियट मधला, सो ते स्टोन रिमूव्ह करणं जे आहे, म्हणजे बॉटलनेक्स जे आहेत त्या आयडेंटिफाय करणं, प्रॉब्लेम आयडेंटिफाय करणं आणि त्याला सोल्युशन देणं, तेव्हा बिझनेस स्मूथ होतो. सो मेजॉरिटी टाइम बिझनेस ओनर जेव्हा स्वतः त्याच्यात उतरलेला असतो त्यावेळेला ते लक्षातच येत नाही की नेमका खडा कुठे आहे, नेमका प्रॉब्लेम कुठे आहे. आणि ते फाइंड आउट करण्याचं जे काही तुमचं बाय बर्थ स्किल डेव्हलप झालेलं आहे, तुमची विजन तशी डेव्हलप झाली आहे, आणि बिकॉज ऑफ दॅट यू इझिली एबल टू आयडेंटिफाय प्रॉब्लेम्स, आणि मग त्यांना मग ते सोल्युशन पण ऑटोमॅटिक मिळतं आणि इझीमध्ये, म्हणजे असं पटकन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. सो आणि त्यामुळे मला वाटतं की ॲज अ बिझनेस कन्सल्टंट, बिझनेस कोच म्हणून तुम्हाला ती एक चांगली एक कला बाय बर्थ लाभलेलं आहे, किंवा तुमचं ते विजन तसं बनलेलं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की अनेक बिझनेसेसना तुम्ही आज हेल्प करताय. स्वतःचा बिझनेस लॉजिस्टिकचा आहेच आहे, जे की एवढ्या वर्षांचं तुमचं लॉजिस्टिकमधला एक्सपिरियन्स आहे. त्याचबरोबर ट्रेनिंगमध्ये, आज कॉर्पोरेटमध्ये सुद्धा अनेक ट्रेनिंग प्रोग्राम तुम्ही घेताना मी पाहत असतो, आणि अनेक लोकांना तुम्ही कॉर्पोरेटमध्ये सुद्धा मदत करता. सो ओव्हरऑल जर याच्यात जर पाहिलं, माझं कन्क्लुजन असं आहे की तुमचा जर्नी जर पाहिला तर जर्नीतनं असं लक्षात येतं की आपोआप कोणी घडत नाही. एक्झॅक्टली. आपोआप कोणतीच गोष्ट एका रात्रीत घडत नाहीये. फक्त तुमच्याकडे ती तयारी असली पाहिजे की मला काहीतरी करायचं, आणि तुमचं फक्त कान नाक डोळे उघडे असतील तर अनेक प्रॉब्लेम्स, अनेक गोष्टी सॉल्व्ह होतात. तुम्ही काय शिकलाय यापेक्षा तुमचा आतमधला थॉट काय, एखाद्या म्हणजे दृष्टिकोन जो आपण म्हणतो तो दृष्टिकोन काय, आणि तो दृष्टिकोन जर राईट असेल तर थिंग्स गोज राईट असं मला वाटतं. परफेक्ट. अँड दॅट्स वाय म्हणजे नॉर्मली काय होतं की
जेव्हा तुम्ही आता लास्ट जॉब जेव्हा मारुती मोटर्सचा केलात, सो मारुती मोटर्सचा जो काही जॉब आहे नॉर्मली हाय सॅलरी, इवन फॅसिलिटीज ज्या काही मिळतात हायर पोस्टला गेल्यानंतर, त्या फॅसिलिटीज सोडणं ते प्रलोभन लोकांकडून सुटत नाही. बरोबर. पगाराचं प्रलोभन सुटत नाही, फॅसिलिटीजचं प्रलोभन सुटत नाही, पोस्टचं प्रलोभन सुटत नाही, आणि मग त्याच रॅट रेसमध्ये लोक अडकून पडतात. पण तुम्ही ते इझिली ब्रेक करू शकलात. सो मला वाटतं की अनेक लोक असतील, मला ह्या ऐकणाऱ्या लोकांना एक गोष्ट या स्टोरीमधली जरूर सांगायची आहे की एका रात्रीत आपोआप काहीच होत नाही, त्या स्टेप्स होत असतात. तुमचे कान नाक डोळे उघडे असतील तर अनेक अपॉर्च्युनिटीज तुमच्या समोर आहेत. तुमच्यासाठी बिझनेस, जॉब, एव्हरीथिंग इज ओपन. बरोबर. सो यू हॅव टू मेक युअर सेल्फ केपेबल. ऑटोमॅटिकली लॅडर तुमच्यासाठी शिडी दुसरा कोणी बनवणार नाहीये. यू हॅव टू क्रिएट युअर ओन पाथ, जो तुम्ही तुमच्या जर्नीमध्ये केलात, आणि बिकॉज ऑफ दॅट आज या लेवलपर्यंत तुम्ही आलात, किंवा एक छान तुम्ही स्वतःला डेव्हलप करू शकलात, आणि स्वतःबरोबर अनेक लोकांची ब्लेसिंग्स, म्हणजे हेल्पिंग अदर्स. एक्झॅक्टली. सो ह्या खूप साऱ्या ब्लेसिंग्स तुम्हाला त्याच्या माध्यमातून मिळाल्या. मला काही शेवटचा आज प्रश्न विचारायचा आहे की नोकरी टू बिझनेस हा जे काही स्विचिंग आहे हे बरेचदा खूप लोकांसाठी अवघड असतं. बरोबर. बरेचसे त्यानंतरचे चॅलेंजेस असतात. सो आत्ता जर का काही लोकांना बिझनेसमध्ये यायचं असेल तर बेसिक्स नोकरी सोडून बिझनेसमध्ये यायचं असतील तर अशा कोणत्या प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत आणि बिझनेसमध्ये आलं पाहिजे, त्याबद्दल थोडंसं. या प्रश्नाचं उत्तर द्यायला एक छोटासा मंत्र जो मी लाईफमध्ये नेहमी वापरत आलो, माझ्या एका कंपनीमध्येच एका बॉसने शिकवला होता. सगळ्यात पहिले ते प्रश्न विचारायचे, ज्यादा से ज्यादा क्या होगा. ज्यादा से ज्यादा क्या होगा. ॲब्सोल्युटली. एकदा तुमचा तो ज्यादा से ज्यादा क्या होगा पिक्चर क्लिअर झाला, म्हणजे काय की माझं 50 लाखाचं सॅलरीचं पॅकेज होतं, ते सोडल्यानंतर ज्यादा से ज्यादा क्या होगा, 50 वरून 20 वर येईल, 10 वर येईल, उपाशी मारणार का नाही. तुमचा कन्सर्न तो आहे. इफ यू आर ओपन फॉर दॅट, ती जर मनाची तयारी असेल, 50च्या पुढंच जाणार ते गॅरंटी आहे. पण एकदा तुमची ती तयारी झाली की ऑफकोर्स तुमचा माइंड सगळ्यात महत्त्वाचं काय की बाकी सगळे कॅल्क्युलेशन्स करणं इज अ सेकंड पार्ट. मेंटल लेवलला प्रिपरेशन असणं फार गरजेचं आहे. नाही, मी ॲग्री करेन याच्याशी, कारण मी टाटा मोटर्स सोडली त्यावेळेला सेम माझं थिंकिंग हेच होतं की जास्तीत जास्त काय होईल. म्हटलं टाटा नाही, माझा 13 वर्षांचा अनुभव कुठे गेलेला नाही, माझी एक्सपर्टीज कुठे गेलेलं नाही, माझं नॉलेज कुठे गेलेलं नाही, माझं सर्टिफिकेट कुठे गेलेलं नाही. सो जास्तीत जास्त काय होईल, टाटा नाही तर बाटा तरी जॉब दिला आपल्याला. सो आणि सर्व्हायव्हलसाठी जे काही मिळेल तिथून दॅट इज ओके, कारण आज लोक पुण्यामध्ये आल्यानंतर 10,000 रुपयात पण जगणारे लोक आहेत. हो. सो मी कमवू शकतो का तेवढं, तर कमवू शकतो, देन लिव्ह इट. सो हा माझा पहिला थॉट होता, आणि त्याच मला वाटतं एका थॉटवरती, म्हणजे त्याच एका थॉटवरती मी टाटा मोटर्स सोडली. आणि ते कॉमन आहे खूप. आणि सगळ्यात महत्त्वाचं की यू शुड नो युअर स्ट्रेंथ. तसं आता मला एक माझं स्ट्रेंथ चांगलं माहिती होतं की माझ्या शब्दामध्ये पॉवर आहे. म्हणजे मी उद्या काही जरी नाही केलं, नुसतं बोलायचं जरी काम केलं तरी मला पैसे मिळणार आहे. आणि कोइन्सिडन्स बघा की परवा म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये मला सहज बोलता असं काहीतरी सुचलं, म्हटलं काहीतरी असा एखादा वेगळा कार्यक्रम करावा म्हणून. तर आता गणपतीनिमित्त मी 1 तासाचा कार्यक्रम करतो. त्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे मी आणि ती. ऐकायला तसं ते रोमॅन्टिक वाटतं, पण इट्स दी बेस्ट मोटिवेशनल प्रोग्राम विच आय हॅव डिझाईन इन माय माइंड. अजून लिहिलेलं नाही आहे. पण समोर मला रात्री पण मी जेव्हा बसलो होतो, लिहिलं काही नाही, पण स्क्रिप्टिंग कसं करायचं त्याचं की नक्की काय आहे, तर मला असं वाटलं की 800 कोटी पॉप्युलेशन आहे जगाचं, आणि या 800 कोटी पॉप्युलेशनमध्ये हा एकमेव असा प्रोग्राम आहे, पहिला प्रोग्राम होता, पहिलाच प्रोग्राम आहे उद्या जो होणार आहे तो. कदाचित पुढच्या गणपतीला अख्ख्या जगामध्ये पहिल्या नंबरचा प्रोग्राम असू शकतो. माईट बी. हे उदाहरण सांगायचं कारण असं आहे की तुमच्याकडे ते स्किल पाहिजे. म्हणजे मला आता एक कॉन्फिडन्स काय की बाकी काही नाही केलं तर माझ्या बोलण्याचे पैसे मला मिळतात, आणि दॅट इज प्रूव्हन. म्हणजे ते शाळा असो, कॉलेज असो, कॉर्पोरेट असो, उद्या जाऊन मी ओपन शो जरी केले पैसे मिळणार, पैशाबद्दल काही नाहीच. पण तुमचं बॅकअप असणं गरजेचं आहे. बॅकअप कशासाठी लागतं, तुम्ही तर मेंटली स्ट्रॉंग आहात, पण यू आर नॉट अलोन. तुमच्याबरोबर तुमचं फॅमिली आहे, डिपेंडंट आहे, सोसायटी आहे, समाज आहे. यू शुड बी प्रिपेअर्ड टू मॅनेज दोज पीपल. कारण ही लोक काय करतात की दे विल डिमोटिवेट यू, नॉट बिकॉज दे आर वरीड अबाउट यू,
नॉट बिकॉज की त्यांना तुमची काळजी वाटते, पण एक सवय झाली आहे लोकांना, त्यांना माहिती डायरेक्टली तुम्ही मूर्ख आहात हे सांगाल हा, लोकांना. बाबा काय एवढा चांगला 50 लाखाचा जॉब सोडून काय बिझनेस करणार, काय मार्केटमध्ये आहे ते नाही. तर माझं एक प्रिन्सिपल एकदम क्लिअर आहे. लाखो करोडो लोक बिझनेस करतायत आज, त्यातले लाखो करोड लोक सक्सेसफुल आहेत. सो रिस्क कमी आहे. म्हणजे उद्या जर का मला विचारलं की सगळ्यात जास्त रिस्क कशात आहे, तर मी म्हणेल की तुम्ही नीट आणि जेई देताना त्याच्यामध्ये सक्सेस रेशो कमी आहे. कमी. त्याच्यापेक्षा 1000 पटीने सक्सेस रेशो बिझनेसमध्ये. ऍब्सोल्युटली. पण ती रिस्क घ्यायला लोक मागत नाहीत, तिकडची रिस्क घ्यायला मागतात. म्हणजे आज आपण बघतो IAS IPS करणाऱ्यांचं म्हणजे खूप मोठा क्राऊड आजचं युथ तिकडे 2-2, 4-4, 5-5 वर्ष, 8-8 वर्ष तिकडे आयुष्यातला मेन काळ आहे तो तिकडे घालवतायत. मला असं म्हणायचं आहे, तोच जर मेन काळ बिझनेसवरती फोकस करून घालवला तर कदाचित अंबानी सुद्धा बनता येईल. एक्झॅक्टली. अनेक IAS IPS हायर करता येतील. सो IAS बनायचं आहे का अंबानी बनायचं आहे, इट्स अप टू यू. हे थोडंसं आधीच लोकांनी क्लिअर करायला पाहिजे. आणि अंबानी बनायचं असेल तर एवढा एफर्ट करायची गरज नाही. एक्झॅक्टली. 2-4 वर्ष थोडासा एफर्ट केला, थोडंसं डोकं तिकडे वापरलं तर अंबानी सुद्धा बनता येणं शक्य. अजून एक मिथ आहे बिझनेस बद्दल की इन्व्हेस्टमेंट, भांडवल हे ते. तेज ज्ञान फाउंडेशनच्या एका कोर्समध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, मांग के तो देखो, पूछ के तो देखो. म्हणजे रस्त्याने पांढरा हत्ती चाललाय आणि त्याच्या मालकाला तुम्हाला असं वाटतं की त्यांनी तुम्हाला गिफ्ट द्यावं, उसको जाके पूछो, हा हत्ती मला देतोस का रे बाबा. तो ज्यादा से ज्यादा क्या बोलेगा, या तो हाँ बोलेगा या ना बोलेगा. अगर हाँ बोला तो हाथी मिल जाएगा, ना मिला तो वैसे भी आपने कुछ खोया नहीं है. और बहुत बार ऐसे होता है की त्याला तो हत्ती कुठंतरी खपवायचा असतो. पण त्याला विचारणारं कोणी डेअरिंग करत नाही. म्हणजे बिझनेसमध्ये जेव्हा भांडवलाचा चाललाय भांडवलाचा जेव्हा विषय असतो, मला असं कोणी भांडवल देईल का, विचारा ना 10 लोकांना, मी हा बिझनेस चालू करतोय, तुम्हाला भांडवल देशील का. किंवा अशी एखादी आयडिया टाका आता ChatGPT वरती, 0 भांडवलचा बिझनेस कुठला आहे, प्रश्नाची उत्तरं मिळतात. पण लोक प्रश्न विचारलाच नको म्हणतात. त्यांची उत्तरं अगोदरच तयार असतात. काय तयार असतात की बिझनेसला एवढं भांडवल. अरे कुणी सांगितलं असं, ज्यांनी कुणी सांगितलं त्यांनी बिझनेस केलाय का, कदाचित नसेल केलेलं. ऍब्सोल्युटली. आणि त्या माणसाचं ऐकून आपण ठरवतो बिझनेस करायचा की नाही करायचा. किंवा एखाद्याने बिझनेस केलाय आणि त्याला लॉस झाला, त्याचं कारण वेगळं आहे, तो पडला पण उठला नाही, दॅट इज द प्रॉब्लेम. किंवा त्यांनी व्यवस्थित तयारी नाही केली. याचा अर्थ असा नाही की सगळेच बिझनेस करणारे फेल होतात किंवा सगळेच बिझनेस करणारे सक्सेस होतात. बट इफ यू प्लॅन इट प्रॉपरली, जसं आता माझ्या बाबतीत मी जे प्लॅनिंग केलं ते फायनान्शियल बॅकअप पहिलं करून ठेवायचं. कशासाठी, तुमच्या फॅमिली डिपेंडंटला कॉन्फिडन्स राहावा म्हणून. म्हणजे आज जर माझ्या घरामध्ये मी काय सांगितलं की मी काही करू दे, तुमचं ब्रेड बटर लाईफस्टाईलमध्ये काहीच फरक नाही पडणार. लाईफस्टाईलमध्ये, म्हणजे मी नुसतं रोजीरोटीची बात नाही करत, तुम्हाला जी लाईफस्टाईल तुम्ही आतापर्यंत मे बी थोडे अपग्रेड नाही होणार, पण ही तर मेंटेन ठेवणार मी. पुढचे 3 वर्ष तुम्ही मला काय प्रश्न विचारायचे नाही. सिम्पल. ते मला काही विचारत नाही, मी त्यांना काय जास्त भीती दाखवत नाही की आता बिझनेसमध्ये फायदा होतोय किंवा लॉस होतोय. कारण हा सगळ्यात मोठा मेंटल ब्लॉक आहे. वाय, बिकॉज इट इज रिलेटेड टू युअर इमोशन्स. एकदा तुमचे इमोशन्स तुमच्यामध्ये आले कामाच्या मध्ये की तुमचं काम एकतर खूप चांगलं होईल किंवा खूप वाईट होईल. आणि मोस्ट ऑफ द केसेस ते बिघडतं. कारण की घरातलं कसं असतं की फॅमिली मेंबर्सला थोडीशी काळजी वाटत असते की बाबा आता काय. बरं, त्यांना काळजी याची नसते की मला काय मिळणार नाही, काळजी अशी की बाकीची लोक काय म्हणतील. सबसे बडा लोक क्या कहेंगे लोग. तर तो प्रॉब्लेम आहे. पण त्या प्रॉब्लेमला आपण काय थांबवू शकत नाही. मग काय बॅकअप करून ठेवायचं. थोडंसं बॅकअप असलं म्हणजे काय की तुम्ही कॉन्फिडेंटली उतरू शकता. सेकंड इम्पॉर्टंट थिंग, माझ्या खिशात पैसे आहेत म्हणून उगीच आपलं कुठंतरी ओतायचे नाही. 99% लोकांचा जे फेल झाले त्यांचा हा प्रॉब्लेम आहे. खूप पैसा होता, मी पण त्याच्यातून गेलोय. मी जवळजवळ एक बिझनेस सुरू केला होता जॉब करत असताना आणि त्याच्यामध्ये खूप लॉसेस झाले. पण त्यावेळेस माझा माइंडसेट काय होता की माझ्या बँकेत खूप पैसे पडलेत, मी टाकू शकतो त्याच्यावर. बट आय डिडंट डू द रिस्क अनालिसिस. हे पैसे टाकल्यानंतर इन्कम कुठून येणार, कसं येणार, त्याचं मी कॅल्क्युलेशनच केलं नाही. तेव्हा थोडंसं असं वाटलं की हा एवढे इन्व्हेस्ट केलं तेवढ्यातून पैसे येणार आहेत. ठीक आहे, 30-40 लाखाचा लॉस झाला, बट दॅट वॉज अ गुड मॅनेजमेंट स्कूल. की त्यातून मला एक गोष्ट शिकायला मिळाली की तुमच्या खिशातले पैसे कधी इन्व्हेस्ट करू नका बिझनेसमध्ये. प्रिपेअर अ बिझनेस प्लॅन. 90% ऑफ द स्मॉल बिझनेस ओनर्स डोंट हॅव अ बिझनेस प्लॅन. 90%, म्हणजे ॲटलिस्ट ज्यांना मी जवळून बघितलंय.
अँड विदाऊट प्लॅन एव्हरीथिंग इज फेल. आज तुम्ही साधं कॉलेजला ॲडमिशन घेतलं, तुमचा प्लॅन असतो, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड, दॅट इज अ प्लॅन. तो फॉलो करता म्हणून तुम्ही इंजिनियर होता. ऍब्सोल्युटली. तुम्ही हुशार असता म्हणून नाही, किंवा तो टीचर चांगला असता म्हणून नाही. देर इज अ प्लॅन, देर इज अ सिलेबस, अँड सेम थिंग यू हॅव टू अप्लाय. ते शिकवतात का तुम्हाला? सिलेबसचा कॉन्सेप्ट का शिकवलाय? इट्स अ युनिव्हर्सल कॉन्सेप्ट जे सगळ्या ठिकाणी वापरलं पाहिजे. शिक्षण ही पहिली पायरी, करिअर हे दुसरी पायरी. करिअरमध्ये पण ते वापरलं पाहिजे. जॉब करत असेल तरी तुमचा प्लॅन क्लिअर पाहिजे. आता मी ह्या लेवलला एंट्री केली, पुढे जाऊन काय करायचं? लोकांकडे प्लॅनच नसतो. मिळालं तर मिळालं प्रमोशन, झाला तर झाला चांगला जॉब, इथं मिळाला तर मिळाला जॉब. तसं नाही आहे. ज्याच्याकडं प्लॅन आहे ना, असे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत की मी IIT होणार, त्याच्यानंतर IIM अहमदाबादमधून शिक्षण घेणार, त्याच्यानंतर या कंपनीमध्ये CEO म्हणून लागणार. असा प्लॅन करून घेणारी लोक आहेत. अँड दे आर डुईंग इट वेल. वाय? बिकॉज रिटर्न प्लॅन आहे त्यांच्याकडे. एक्झॅक्ट. आणि बिझनेस जर चालू करायचा असेल तर दॅट बिकम्स द फर्स्ट डॉक्युमेंट. तुमचं कागदावरती प्लॅन पाहिजे. बरं, याच्यामध्ये गंमत अशी आहे की तुम्ही एकदा बनवून तो फायनल नाही करू शकत, अँड यू हॅव टू टेक दॅट एफर्ट्स. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोंट डू इट बाय युअर सेल्फ. तुम्ही ते स्वतःहून करायचा प्रयत्न करू नका. आज जर का तुम्हाला एखादा इलेक्ट्रिकचं वायर फिट करायची झालं, तुम्हाला इलेक्ट्रिकलचं नॉलेज असणं गरजेचं आहे. छोटासा शॉक बसतो पण आपण त्याला हात लावत नाही. हा तर मोठा बिझनेस बद्दल तुम्ही बोलता. यू हायर समबडी, यू टेक हेल्प ऑफ समबडी. एक्सपर्टीची हेल्प एक्सपर्ट पाहिजे. ऍब्सोल्युटली. ज्याचं काम त्याला करू द्या, आणि त्याला जर तुम्ही वेळ दिलात, तुमचं 10 वर्षाचं सक्सेस 1 वर्षामध्ये येतं. खूप छान पॉईंट मांडलं. आणि मला वाटतं की इथे म्हणून नॉट ओनली बिझनेस, बल्कि ज्या क्षेत्रात तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे त्या प्रत्येक क्षेत्रातला एक एक्सपर्ट तुम्ही हायर केला पाहिजे. जर तुम्हाला खूप लवकर, म्हणजे म्हणतात ना की स्वतःच्या एक्सपेरिमेंटमधून एखादी गोष्ट अचीव्ह करायला अनेक वर्षांचं आयुष्य जाणार आहे, पण इतरांच्या एक्सपिरियन्सेसमधून जर का तुम्ही सक्सेस होऊ इच्छित असाल तर खूप कमी कालावधीमध्ये तुम्हाला तुमचं लाईफ सेलिब्रेट करता येतं. बरोबर. आणि म्हणून मला वाटतं की आज बिझनेस कन्सल्टन्सी असेल, बिझनेस कोचेस असेल, ट्रेनर्स असतील, किंवा ज्या ज्या क्षेत्रातले जे काही कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करणारे एक्सपर्टीज आहेत, त्या एक्सपर्टीजना आपण डेफिनेटली हायर केलं पाहिजे. आणि आय ॲग्री की यशाचा हाच मंत्र आहे. तुम्हाला लवकर पुढे जायचं आहे तर तुम्हाला तुमचं एक्सपर्ट शोधावं लागेल, तुमच्या क्षेत्रातलं तुमचं निश आयडेंटिफाय करावं लागेल. आणि हे जे तुम्ही काही मुद्दे सांगितले की पहिला गोष्ट मेंटली तुम्ही स्ट्रॉंग असलं पाहिजेत. तुमचा पहिला माइंडसेट की मी जॉब सोडतोय, काय वाईट होणार याचं कॅल्क्युलेशन तुमच्या डोक्यात असेल, तुम्ही एकदा कन्फर्म असाल तर तुम्ही पुढं चांगलं सर्व्हाइव्ह करू शकता. फायनान्शियल मॅनेजमेंट जे की डिपेंडन्स आहेत त्यांच्यासाठीचं तुमचं बॅकअप. त्यानंतर तुम्ही जो मुद्दा सांगितला की तुमच्या जवळचे पैसे बिझनेसमध्ये पूर्णपणे गुंतवू नका. आणि त्यानंतर तुमच्याकडे पहिलं तर प्लॅन असला पाहिजे. आणि प्लॅनसोबत ते गेट डन करण्यासाठी स्वतः न करता त्याच्यासाठी एक्सपर्टीज पाहिजे, तर सक्सेस निश्चित मिळतं. खूपच छान जर्नी, खूप छान वाटला. ओव्हरऑल जर्नीमधले म्हणजे जे फ्रुट्स, जे रूट असतात ना तसेच फ्रुट्स येतात. एक्झॅक्टली. आणि ते रूट्स तुमचे म्हणजे या सगळ्या प्रवासामध्ये अनुभवायला मिळाले. मला खात्री आहे की आपल्या आजच्या या म्हणजे दर्शकांना निश्चितच पॉडकास्ट खूप आवडलेला असणार आहे. कारण अप अँड डाऊन्स जर्नीमधला प्रत्येक एक बारकावा मला खूप जवळून अनुभवता आला. सो थँक्यू सो मच, तुम्ही आज वेळ दिलात आणि इंटरव्ह्यू जे काही जर्नी शेअर केलात, खरंच खूप अप्रतिम जर्नी आहे. म्हणजे रांचो 3 Idiot मधला आम्हाला माहिती होता पडद्यावरती आला म्हणून, बट पडद्याच्या मागेही असा काही रांचो आहे याची जाणीव आज या पॉडकास्टमधून होते. रिअली ग्रेट. थँक्यू सो मच. चलो, थँक्यू सो मच, तुम्ही आलात आणि आज वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.